वस्त्र हे भारतामध्ये केवळ फॅशन नाही आहे, केवळ तुम्ही अंग झाकायचं म्हणून वापरलेलं नाही आहे, तर ते आर्काइव्ह आहे आपल्या संस्कृतीचं. ते एक रेकॉर्ड आहे आणि पुस्तकं आणि ग्रंथ हे लिहिलेले रेकॉर्ड्स असतील. वस्त्र ही आपण अंगावर धारण करतो, वसनं आहेत ती, पण ती सुद्धा आपल्या संस्कृतीच्या, आपल्या आठवणींच्या, आपल्या रिच्युअल्सच्या ह्या सगळ्या कथा आपल्याला सांगतात. आणि ही परंपरा आपल्याकडे आजकालची नाही आहे, 1-2 शतकांपूर्वीची पण नाही आहे, हजारो वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे आणि ती उत्तरोत्तर नेहमी प्रगत झालेली आहे. ही जी साडी आहे ही आसामची साडी आहे आणि ही फार वेगळी आणि फार अनोखी अशी साडी आहे. मुख्य म्हणजे आसाम हे भारतातलं एकच राज्य असं आहे जिथे 4 प्रकारचं रेशीम मिळतं आणि 4 प्रकारच्या रेशमाच्या तिथे साड्या किंवा तत्सम कापड विणलं जातं. त्याच्यामध्ये एक आहे मलबरी. मलबरी म्हणजे आपण जे रेशम जे सगळीकडे बघतो ते तुतीच्या झाडावरती जसे किडे जगतात ते रेशम. दुसरं टसर म्हणजे वाईल्ड रेशम, ज्याला कौशेय म्हणायच्या आधी, किंवा काही राज्यांमध्ये त्याला अजूनही कोसा असं म्हटलं जातं. तिसरं म्हणजे एरी किंवा एंडी म्हणजे एरंडाच्या झाडाच्या पानांवरती जगणारे किडे, आणि ते कोश सोडून गेल्यानंतर त्याच्यातनं रेशम काढलं जातं. त्याच्यामुळे ते थोडंसं रफ असतं, त्यालाच अहिंसा सिल्क असं म्हणतात, कारण तो धागा सोडून तो किडा गेलेला असतो. आणि चौथं म्हणजे मुगा, जे अतिशय रेअर आहे आणि जे फक्त आसाममध्ये मिळतं. त्याला मी तर त्याला प्रकाशवस्त्रच म्हणते. त्याला अशी एक ती गोल्डन जी झळाळी असते, जी झळाळी तुम्ही जितकं ते वस्त्र धुता तितकी ती चांगली होत जाते. खरा विणकर त्याची हातावर विणलेली साडी घेऊन येतो, त्या साडीची किंमत 10,500 रुपये असते, जी खरोखरच रास्त असते कारण त्याचे तितके दिवस त्याच्यामधनं गेलेले असतात. पण जेव्हा तो ती साडी दाखवतो तेव्हा त्याला 5,000 रुपयामध्ये तशीच दिसणारी साडी घेतलेली बाई त्याला विचारते, तुम्हारा तो बहुत महंगा है, मैंने तो लास्ट टाइम यही लिया था, ढकाई जमदनी सिर्फ 5,000 में लिया था, तुम क्यों इतना 10,000 में दे रहे हो. मग तो कसा सांगणार ना की ती जेन्युइन नाही, ही जेन्युइन आहे, ती करायला वेळ लागत नाही, ही करायला मला 6 महिने लागले. हे जे खऱ्या विणकराच्या म्हणजे हातमागावरच्या विणकराच्या व्यवसायावरती जो परिणाम होतो त्याला पर्याय एकच आहे. म्हणजे आता सरकारने QR कोड काढला आहे, म्हणजे तो QR कोड स्कॅन करून तुम्हाला कळतं हँडलूम मार्क आहे, खादी मार्क आहे, सिल्क मार्क आहे, हे सगळं आहेच आहे. पण त्याबरोबरच कन्झ्युमरच्या शिक्षणाला पर्याय नाही. आणि आत्ताच्या पूर्वीच्या दंडाच्या साड्या ज्या म्हणायच्या ना, विनोद म्हणून सांगते की 2 वेगवेगळ्या साड्या, तर 2 फाटलेल्या साड्या, पूर्वीच्या काळी परिस्थिती नसे म्हणून बायका त्या 2 साड्या एकत्र करून त्याला मध्ये टीप लावून त्याला दंडाच्या साड्या म्हणायचे. आत्ता त्या साड्या म्हणजे ह्या साडीला ह्याची बॉर्डर आणि त्या साडीला त्याचा पदर, हे मुद्दाम लोक लावून हौसेनी स्वतःला फॅशन डिझायनर म्हणवतात. नमस्कार. राष्ट्रसेवकच्या अजून एका इंटरेस्टिंग सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्यातच नंतर अतिप्रगत मेंदूचा वापर करून त्या अनुषंगाने प्रगती करून आपण आपली स्वतःची अशी एक ओळख तयार करतो, त्याला आपण संस्कृती असं म्हणतो. तर अशीच वस्त्र संस्कृती किंवा वस्त्र परंपरा ही भारताला लाभलेली आहे. खरं तर हा सगळ्याच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आज आपल्याकडे ज्या मान्यवर आलेले आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला करून देते. त्या आहेत शेफाली वैद्य. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर शेफाली वैद्यांबद्दल सांगायचं झालं तर खरं तर आपण सगळेच त्यांना ओळखतो, पण या विषयाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने नियुक्त केलेल्या वस्त्रोद्योग समितीच्या त्या तज्ज्ञ सदस्य आहेत. त्यानंतर पश्चिम घाट साहित्य महोत्सव कोइंबतूर ह्याच्या मुख्य क्युरेटर आहेत. भारतीय वस्त्र परंपरा, मंदिर वास्तुकलेचा इतिहास, गोव्याचा इतिहास, तसंच समकालीन राजकारणात त्यांना रस आहे आणि त्यांनी या विषयावर अनेक ठिकाणी स्तंभलेखनही केलेलं आहे आणि ते फार लोकप्रिय झालेलं आहे. तसंच त्यांची पुस्तकंसुद्धा बेस्ट सेलर म्हणून ज्याला आपण ओळखतो ती आहेत घार हिंडते आकाशी, नित्य नूतन हिंडावे आणि चितरंगी रे. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. हा खरं तर खूप इंटरेस्टिंग आणि मोठा विषय आहे शेफालीताई. तर मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपला पारंपरिक वस्त्र व्यवसाय किंवा भारतीय वस्त्र परंपरा ह्याच्यात तुम्हाला रस कसा निर्माण झाला, तुम्ही कशा काय वळलात त्याच्याकडे?
ह्याची सुरुवात करताना तू एक जो मुद्दा उचलला होतास की अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, अगदी बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त मानव हा असा प्राणी आहे ज्याला फक्त मूलभूत गरजा आपल्या भागवण्यासाठी नाही, तर त्याला आपला भोवताल सुंदर करण्यासाठी आणि आपल्या हातात जे आहे ते सौंदर्य राष्ट्रदिशा अधिक कलात्मक करण्यासाठी, अधिक सुंदर करण्यासाठी त्याची सतत धावपळ असते. सतत त्याची ती इनेट उर्मी जी आहे सृजनाची ती असते. आणि त्याच्यामुळे नाहीतर तो अन्नासाठी म्हणून मानव आजन्म कंदमुळंच खात राहिला असताना, किंवा वस्त्रासाठी तो जनावरांच्या लोकरी किंवा झाडांच्या सालीच पांघरत राहिला असता, किंवा निवाऱ्यासाठी तो गुहेतच राहिला असता. मग आपण ज्याला आज आर्किटेक्चर म्हणतो म्हणजे स्थापत्यशास्त्र म्हणतो ते कसं प्रगत झालं असतं. तर अन्न ह्या मूलभूत गरजेतून फूड इंडस्ट्री जन्माला आली. आर्किटेक्चर म्हणजे निवारा ह्या मूलभूत गरजेतून आर्किटेक्चर ही अख्खी एक डिसिप्लिन जन्माला आली. आणि वस्त्र ह्या एका विषयावरती आज अख्खी फॅशन इंडस्ट्री जगभरातली टिकून आहे. आणि हे फक्त आणि फक्त मानवाच्या मला काहीतरी सुंदर करायचं आहे त्या उर्मीतनं आलेली आहे. आणि त्याच्यातनंच वस्त्रपरंपराही आलेली आहे. आत्ता तू मला विचारलंस तो प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे की वस्त्र परंपरेमध्ये मला इंटरेस्ट कधीपासून आला. खरं सांगायचं तर कुठल्याही भारतीय व्यक्तीसाठी, फक्त माझ्यासाठीच नाही, वस्त्र परंपरा ही त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग असते. म्हणजे आपण वस्त्र परंपरा आपल्याला सापडत नाही, त्याच्यातनं ॲक्च्युली आपण जन्म घेतो. म्हणजे कसं, तर जेव्हा प्रत्येकाचा जन्म होतो आपल्या भारतीय कुठल्याही मुलाचा, तर त्याच्या अंगात जे झबलं असतं ते युज्युअली त्याच्या आईच्या, आजीच्या किंवा जुन्या सुती साड्या ज्या असतात, ज्या खूप वेळा धुतलेल्या असतात आणि त्याच्यामुळे मऊ झालेल्या असतात, त्यांच्यातनं शिवलेली असतात. त्याचे लंगोट त्यांच्यातनं शिवलेले असतात. मग त्याला पांघरायची जी दुपटी असतात ती पण जुन्या काळी धोत्रातनं करायचे, आत्ता साड्यातनं करतात, पण घरातले किंवा दुपट्ट्यातनं करतात. घरातली एखादी जुनी सुती जी वस्तू आहे जी खूप वेळा वापरून झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती एकदम मऊ आहे, बाळाच्या अंगाला त्याच्यामुळे धक्का लागणार नाही, अशा कपड्यांपासून हे बनवलेलं असतं. आणि त्याच्यातनं कुठेतरी एक सातत्याचा तो धागा येतो, तो परंपरेचा धागा येतो आणि प्रेमाचाही तो धागा असतो. म्हणजे काही कम्युनिटीमध्ये, काही समाजामध्ये तर मी अभ्यास करताना या विषयाचं मला असं जाणवलं की खूप वृद्ध अशा परंपरा आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आंध्र प्रदेशमधल्या एका समाजामध्ये त्यांच्यात जी लग्नाची वधूची साडी असते ती सुती असते, सिल्कची नसते, आणि ती एका विशिष्ट रंगाची असते, म्हणजे पांढरी आणि लाल काठाची, जशी बंगाली समाजामध्ये असते तशी. आणि लग्नाचे जेव्हा विधी होतात, म्हणजे वर वधूला मंगळसूत्र वगैरे बांधतो, तेव्हा वधू ती साडी नेसत असते. आणि त्याच्यानंतर ती वधू ती साडी खूप जपून ठेवते, सुती साडी असते ती धुतली जाते. आणि त्याच्यानंतर त्या जोडप्याला जे बाळ होतं पहिलं, त्या बाळाला दुपटी म्हणून त्या साडीची दुपटी बनवतात. म्हणजे ही जी कल्पना आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठे ना कुठेतरी कापड हे आपल्याबरोबर असतं. आणि अजूनही म्हणजे लग्नामध्ये जेव्हा लग्न ठरतं तेव्हा आजही वधूला आणि वराला नवीन कपडे एक्सचेंज केले जातात. ह्याच्यामधनं आपल्याला कळतं की वस्त्रांचं महत्त्व हे आपल्या संस्कृतीमध्ये किती आहे, ते किती जुनं आहे. इवन आपण देवांची जेव्हा पूजा करतो, अगदी आपल्या घरच्या गणपतीची सुद्धा आपण जेव्हा षोडशोपचार पूजा करतो तेव्हा गणपतीला आपण अनेक उपचार देतो. म्हणजे त्याला बोलावतो, त्याला आसन देतो, त्याला हळदी कुंकू लावतो. त्याच्यामध्ये त्याला वस्त्र देणं हाही एक फार मोठा उपचार आहे. आणि ती वस्त्र कसली द्यायची, तर वस्त्रांमधली कार्पास वस्त्रम समर्पयामी, म्हणजे कापसाची वस्त्र. आता आपण वस्त्र नाही देत, आता आपण कापूसच देतो वळलेला. पण त्याच्यामागे एक फार मोठी परंपरा आहे. कापूसच का, सिल्क का नाही? कारण कापूस हा भारताने जगाला दिलेली देण आहे आणि हे आता शास्त्रीयदृष्ट्या पण मान्य झालेलं आहे. पण माझा जो अभ्यास सुरू झाला तो ॲक्च्युली अकॅडमिक अभ्यास नव्हता. वस्त्र माझ्या आयुष्यात आली, तुझ्या आयुष्यात जशी आली असतील तशीच, आपल्या आई आजीच्या वस्त्रांमधनं.
आणि ते जे लागेबांधे होते म्हणजे वस्त्रांशी जुळलेले, ते अगदी लहानपणी माझी आई महिन्यातनं एकदा दोनदा तिचं जेव्हा कपाट आवरायची तेव्हा मी तिच्या बाजूला बसायचे आणि तो वेळ मला भयंकर आवडायचा, कारण एकतर तो तिचा आणि माझा असा खास वेळ होता. आणि त्याच्यामध्ये तिच्या सगळ्या साड्या तिच्या कपाटातनं ती काढायची, खाली एक ती शतरंजी अंतरायची, त्याच्यावरती ती त्या सगळ्या साड्या मांडून ठेवायची, त्यांच्या घड्या बदलायची, मग त्यांच्यामध्ये कडुनिंबाची पानं कापूर वगैरे ठेवून ती परत त्या घड्या करायची. आणि ते करताना तिचा माझ्याशी कमी आणि स्वतःशीच जास्त असा संवाद चाललेला असायचा की ही साडी जी आहे ही माझ्या पहिल्या गर्भारपणात जे डोहाळ जेवण होतं त्याला मिळालेली होती, ही साडी तुझ्या बाबांनी आणली होती, ते अमुक ठिकाणी गेले होते तेव्हा, ही साडी मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले तेव्हा माझ्या मोठ्या भावाने मला दिली होती. असं प्रत्येक साडीशी तिचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि ते त्या वयामध्ये सुद्धा मला जाणवायचं, कळत जरी नसलं तरी वस्त्र काय आहेत. आणि पुढे जेव्हा मी या विषयाचा शास्त्रशुद्ध सिस्टमॅटिक अकॅडमिक अभ्यास करायला लागले तेव्हा मला जाणवलं की वस्त्र हे भारतामध्ये केवळ फॅशन नाही आहे, केवळ तुम्ही अंग झाकायचं म्हणून वापरलेलं नाही आहे, तर ते आर्काइव्ह आहे आपल्या संस्कृतीचं. ते एक रेकॉर्ड आहे आणि पुस्तकं आणि ग्रंथ हे लिहिलेले रेकॉर्ड्स असतील. वस्त्र ही आपण अंगावर धारण करतो, वसनं आहेत ती, पण ती सुद्धा आपल्या संस्कृतीच्या, आपल्या आठवणींच्या, आपल्या रिच्युअल्सच्या ह्या सगळ्या कथा आपल्याला सांगतात. आणि ही परंपरा आपल्याकडे आजकालची नाही आहे, 1-2 शतकांपूर्वीची पण नाही आहे, हजारो वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे आणि ती उत्तरोत्तर नेहमी प्रगत झालेली आहे. त्यामुळे वस्त्रांचं आणि भारतीय माणसाचं नातं हे काही लोक मान्य करतील, काही लोकांना ते कळत नसेल, पण ते अगदी त्यांच्या जन्माच्या आधीपासनं ते निर्माण होतं आणि मृत्यूपर्यंत ते चालू राहतं. कारण आपल्या जीवनातले जे मार्कर्स आहेत, म्हणजे आपल्या जीवनातले जे महत्त्वाचे प्रसंग आहेत, ते प्रत्येक ठिकाणी तू विचार करून बघ. बारशाच्या वेळेला बाळाला नवीन कपडे येतात, आईला नवीन कपडे येतात. उष्टावणाच्या वेळेला बाळाला नवीन कपडे येतात, आईला नवीन कपडे येतात. मग त्याच्या वयाप्रमाणेचे 16 संस्कार होतात. त्या प्रत्येक संस्कारांमध्ये तुम्हाला नवीन कपडे येतात, तुमच्या आईवडिलांना नवीन कपडे येतात. आणि शेवटी मृत्यूनंतर सुद्धा जे वस्त्र, जे अंत्यसंस्कार करणारी व्यक्ती जे वस्त्र नेसते ते सुद्धा अनब्लिच्ड कॉटन असतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा फार गहन अर्थ असतो. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत ही जी आपले मानवी जीवनाची जी अख्खी सायकल आहे, त्या सायकलच्या प्रत्येक बिंदूवरती आपल्या आयुष्यामध्ये वस्त्र समन्वित असतंच असतं. त्याचा अभ्यास अर्थातच एक डिसिप्लिन म्हणून, एक शास्त्र म्हणून नंतर येतो, तसं तो माझ्याही बाबतीमध्ये नंतर आला. पण वस्त्रांचे संबंध हा आपल्या सगळ्यांचाच फार जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. आणि त्यातून बायका, जे तुम्ही साड्यांबद्दल सांगत होता तेव्हा मला पटकन ती शांताबाई शेळक्यांची पैठणी, आजीची पैठणी आठवली. बरं, तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अनेक हजारो वर्षांचा इतिहास याला आहे, म्हणजे साधारण 6व्या शतकात असं आपण म्हणूया, किंवा इव्हन सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा त्याचे आपल्याला ट्रेसेस आढळतात. 6वं शतक तर फार दूरचं झालं. अगदी सिंधू संस्कृती ही इसवी सन पूर्व, म्हणजे कितीतरी हजारो वर्षापूर्वी, जेव्हा हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे उत्खनन झालं, पुढे राखीगडी वगैरेच्या साईट्समध्ये पण जेव्हा उत्खनन झालं तेव्हा त्या उत्खननामध्ये अनेक गोष्टी सापडल्या, ज्याच्यामध्ये रंगीत धागे सापडले कापसाचे. मग त्यातल्या ज्या मूर्ती सापडल्या, ज्या मातृदेवतेच्या मूर्ती आहेत, ती प्रीस्ट किंगची जी मूर्ती आहे त्या मूर्तीने अंगावरती एक शाल पांघरलेली आहे, मातृदेवतेच्या अंगावरती स्कर्टसारखा एक कपडा आहे, त्याच्यातनं आपल्याला कळतं. बरं, इतकंच नाही तर डाय करायचे वॅट्स, म्हणजे मोठे रांजण सापडले तिकडे. मग स्पिंडल वोल्स, जे हातमागावरती आजही धागे घालण्यासाठी ज्याला आपण स्पिंडल म्हणतो, ते सापडले. मग सुया सापडल्या, हाडांपासनं केलेल्या, मेटलपासनं केलेल्या. आणि हे सगळे अवयव, जे अवशेष जे सापडले ते सगळे रेकॉर्डेड आहेत. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांना, त्यांना कापसापासून आणि तागापासून धागे निर्माण करायची कला अवगत होती, म्हणजे स्पिनिंग त्यांना येत होतं. मग त्याच्यानंतर त्यांना ते धागे विणायची कला अवगत होती, म्हणजे विविंग त्यांना येत होतं. बरं, ते धागे जे सापडलेले आहेत ते रंगीत धागे आहेत.
त्याच्यामुळे धाग्यांना रंग द्यायची म्हणजे डाईंगची कला त्यांना अवगत होती. आणि हे सगळे जे धागे आहेत ते तेव्हा वनस्पतीजन्य होते, केमिकल कलर्स नंतर आले. मग ते वनस्पतीजन्य धागे इतकी हजारो वर्ष टिकलेले आहेत. वस्त्र जरी टिकलं नसतं तरी हे 1-2 धागे जे मातीच्या भांड्यांना चिकटून राहिलेले आहेत किंवा एखाद्या चांदीच्या वाजला म्हणजे फुलदाणीला चिकटून राहिलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की त्यांना रंग पण दिलेला होता. मग रंग द्यायची कला त्यांना अवगत होती. तो रंग पक्का करणं ही मानवी इतिहासामधली एक खूप प्रगत घटना समजली जाते. कारण त्याच्यामध्ये तुम्ही रंग तर देताच देता, रंग तर आपण मातीने पण देऊ शकतो, पण तो रंग तसाच टिकवून देण्यासाठी म्हणून एक केमिकल प्रक्रिया करावी लागते. त्याच्यासाठी मॉर्डंट नावाचं एक माध्यम वापरावं लागतं. तर ते पण त्यांना माहिती होतं. आणि हे सगळं आपल्याला दिसतं की म्हणजे ही कविकल्पना नाही आहे किंवा हे नुसतं कोणी लिहून ठेवलेलं नाही आहे. हे ॲक्च्युली अवशेष आपल्याला त्या संस्कृतीमध्ये सापडलेले आहेत. आणि अजूनही जिथे जिथे उत्खनन चालू आहे म्हणजे राखीगडीमध्ये किंवा बाकीच्या इतर ठिकाणी, त्याच्यावरनं आपल्याला दिस इज नो वे कम्प्लीट म्हणजे अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला सापडू शकतील. आणि त्याच्यातनं ह्या वस्त्रोद्योगाची परंपरा ही भारतामध्ये किती जुनी आहे ह्याच्यावरती सतत प्रकाश पडत राहील. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हा कापूस आणि हे वस्त्र हे फक्त भारतामध्ये बनतच होतं असं नाही आहे, तर ते बनून इथून निर्यात होत होतं. म्हणजे लोथलसारख्या बंदरांमधनं ते रोमला जात होतं, ग्रीसला जात होतं, इजिप्तला जात होतं. मग ताम्रलिप्ती नावाच्या आत्ताच्या पश्चिम बंगालमधल्या बंदरामधून ते साऊथ ईस्ट एशियाला जात होतं. तसंच दक्षिणेमध्ये मासुलीपट्टम ह्या बंदरांमधनं पण ते निर्यात होत होतं. आणि जिथे जिथे जे जात होतं म्हणजे ज्या इतर संस्कृतीमध्ये किंवा ज्या इतर देशांमध्ये भारतामधलं वस्त्र निर्यात केलं जात होतं, त्या ठिकाणी ते इतकं मौल्यवान मानलं जायचं की ग्रीक लोकांनी, रोमन लोकांनी असं लिहून ठेवलं आहे की आमच्या बायका ज्या आहेत त्या भारतातनं जी तलम वस्त्र येतात त्यांच्या मागे इतकी पागल झालेली आहेत की ते आमचे पैसे भारतामध्ये पाठवतात. आणि त्याचं आम्हाला वाईट वाटतं कारण आमचा देश गरीब होत चालला आहे, भारत श्रीमंत होत चालला आहे आणि भारतातली वस्त्र ही आपल्याकडे येत आहेत, महागाची वस्त्र. आणि त्यांना कापूस हा त्यांनी कधी पाहिलेला नव्हता. मी आज आधी सांगितलं तसं कापूस ही भारताने जगाला दिलेली देण आहे. त्याच्यामुळे जेव्हा ग्रीक फिलॉसॉफर हेरोडोटस त्याने असं लिहिलं आहे की भारतामधले लोक फार वेगळे आहेत, त्यांच्याकडे झाडावरती लोकर उगवते. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जेव्हा कापसाची बोंडं बघितली तेव्हा त्यांना ते काय असतं हे पण माहिती नव्हतं ना. आणि भारतामध्ये तेव्हा पिकवला जाणारा कापूस हा इतका तलम आणि मऊ होता की त्याच्या हँड स्पिनिंगवरचे जर धागे जर तुम्ही बघितलेत, जे नंतरच्या काळामध्ये आपल्याला काही धाक्याची मलमल ज्याला आपण म्हणतो, जी अंगठीमधनं पास व्हायची, जी इतकी तलम असायची की त्याचे 17 स्तर तुम्ही अंगावरती पांघरले तरी असं वाटायचं की तुम्ही काहीच नेसलेलं नाही आहेत. आणि अशी काही वस्त्र ही ब्रिटिशांनी बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं लुटून नेल्या, तसं वस्त्रही लुटून नेली, तशा ते आपल्याला तिथे दिसू शकतात. पण तितका तलमपणा आज आपण मशीनमधनं जो धागा आणतो आणि त्याच्यातनं जे विणतो तितका तलमपणा त्याच्यात येऊ शकत नाही. कारण जो कॉटनचा जो हाय काउंट आहे तो फक्त तो पर्टिक्युलर व्हरायटीचा म्हणजे शॉर्ट स्टेपल कॉटन म्हणतात त्याला, तर तो जो कापूस आहे, जो भारतीय मुळातला जो कापूस होता त्या कापसामधनंच केवळ तो तलमपणा येऊ शकत होता, जो आजच्या बीटी कॉटनमध्ये नाही येऊ शकत. मला आठवलं की तुम्ही सांगत होतात की काड्यापेटीत सुद्धा मावणारी साडी, इतकी छोटी घडी त्याची व्हायची, किंवा तिथल्या बायका म्हणत असत की ढगासारखं दिसणारं वस्त्र ते तुम्ही भारतातून मागवा, अशी. म्हणजे मी त्याच्याबद्दलच विचारणार होते जे तुम्ही सांगितलं. पण आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती, सामाजिक किंवा राजकीय सगळ्याच परिस्थितीचं प्रतिबिंब आपल्या वस्त्रांमध्ये पडलेलं दिसतं. आणि आपल्या इथल्या प्रत्येक राज्याची एक स्वतःची एक स्टाईल आहे किंवा स्वतःची अशी एक ओळख आहे, वस्त्र ओळख ज्याला म्हणतात. की जसं राजस्थानमध्ये आपण मगाशी बोलताना म्हणत होतो की अजरक आहे, संगनेरी आहे, किंवा ब्लॉक प्रिंट्स आहेत, हँड ब्लॉक प्रिंट्स आहेत, लखनवी आहे, आपली महाराष्ट्राची पैठणी आहे. तर तसं प्रत्येक राज्याचं काय वैशिष्ट्य आहे किंवा त्याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल की प्रत्येक राज्यात काय काय बनतं किंवा तसं काही दाखवाल का तुम्ही? हो, पण त्याच्यावरती मी थोडंसं बोलेन ह्याच्यावरती. कारण वस्त्रांमध्ये मूळ वस्त्राच्या प्रक्रियेमध्ये 2 प्रक्रिया ह्या अध्यारूत असतात. एक म्हणजे वस्त्र विणणं. वस्त्र विणणं म्हणजे ताणा आणि बाणा ह्यांना जॉईन करून एक धागा विणत राहणं. दुसरं आहे त्या वस्त्राला सुशोभित करणं.
आता ते सुशोभीकरण जे आहे ते 4 प्रकारे होऊ शकतं. एक म्हणजे ते वीव करून त्याच्यामध्ये मोटिव्ह होऊ शकतात, जे आपल्याला पैठणीमध्ये दिसतात, की ते विणतानाच त्याच्यामध्ये कमळ विणलेलं असतं, पोपट विणलेला असतो, मैना विणलेली असते, अशा बऱ्याच गोष्टी विणलेल्या असतात. ह्याला विविंग मोटिव्स म्हणतात. मग त्याच्यानंतर दुसरं सुशोभीकरणाचं जे माध्यम आहे ते म्हणजे तू आत्ता जे म्हणालीस ते ब्लॉक प्रिंट, की आधी कापड विणून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती लाकडाचे जे ब्लॉक्स कोरलेले असतात, म्हणजे साचे कोरलेले असतात, त्याच्यातनं त्याच्यावरती ठप्पे मारून त्याच्यावरती डिझाईन क्रिएट करायची. तिसरी जी आहे ती एम्ब्रॉयडरी म्हणजे भरतकाम. कापड सुशोभित कसं करायचं, तर त्याच्यामध्ये सुईने त्याच्यावरती धागे टाकून म्हणजे भरतकाम टाके टाकून त्याच्यामधनं वेगवेगळे मोटिव्स निर्माण करायचे, हे तिसरं आहे. चौथा, धागा विणून झाल्यानंतर त्याला रंग द्यायचा. आणि तो रंग कसा द्यायचा, तर तो रंग आधी धाग्यांना रंग द्यायचा, त्याच्यानंतर तो धागा विणायचा. याला इकत म्हणतात. म्हणजे आधी तुम्ही मोटिव्ह तुमची धाग्यांवरती त्याला सूत बांधून तो परत 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 डाय करायचा, वेगवेगळ्या रंगांमध्ये डाय करता येतो तसा, आणि त्याच्यानंतर तो विणायचा. आणि विणताना मग त्याच्यामध्येही प्रकार असतात. त्याच्यामध्ये डबल इकत म्हणजे तुम्ही ताणाही डाय करायचा, बाणाही डाय करायचा, आणि विणताना ते बरोबर त्याच ठिकाणी येतील असे विणायचे. ही जी प्रक्रिया असते ती फार फार कठीण असते. आपण त्याच्यानंतर थोडं नंतर बोलू. आणि दुसरी जी असते त्याच्यामध्ये फक्त ताणा डाय करायचा किंवा फक्त बाणा डाय करायचा, त्याला सिंगल इकत म्हणतात. आणि ताणा आणि बाणा हे दोन्ही टाय करून ते जेव्हा एकत्र आपण जोडतो मागावरती, त्याला डबल इकत म्हणतात. तसंच टाय अँड डायमध्ये आता हे आधी धागे डाय करून मग कापड विणलं जातं. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कापड विणायचं आणि त्याच्यानंतर त्याला सुताने बांधून डाय करायचं, जे बांधणीमध्ये होतं आणि जे लेहरियामध्ये होतं, जे आता शिबोरीमध्ये होतं. शिबोरीमध्ये ॲक्च्युली शिवलं जातं कापड एका पर्टिक्युलर मोटिव्हमध्ये, त्याच्यानंतर ते डाय केलं जातं आणि त्याच्यानंतर ते सूत तोडून काढलं जातं, म्हणजे ती डिझाईन त्याच्यावरती उमटते. ही मूळची टाय अँड डाय पण हो, याला टाय अँड इकत हे सुद्धा टाय अँड डायच आहे. पण इकतमध्ये आधी धागा टाय अँड डाय होतो, मग विणला जातो. बांधणी, लेहरिया, शिबोरी या सगळ्या आधी धागा विणल्यानंतर त्याला टाय अँड डाय केलं जातं. पण प्रक्रिया तीच आहे. टाय अँड डाय म्हणजे आधी सुताने बांधायचं आणि त्याच्यानंतर तो कपडा डाय करायचा, त्याला रेझिस्ट डाईंग म्हणतात. आणि ते सूत सोडवलं की ज्या कपड्यावरती सूत बांधलेलं होतं तितकाच जो पार्ट आहे त्याचा तो रंग पकडत नाही, त्यामुळे त्याच्यातनं ती डिझाईन फार सुंदर रीतीने उमटते. आता आपण म्हणतो की भारताच्या विविध भागांमध्ये विविध वस्त्र विणण्याच्या परंपरा आहेत आणि निश्चितच आहेत. आजकाल हँडलूम डे आला की प्रत्येकाच्या फोनवरती तो टेक्स्टाईल मॅप येतो ना भारताचा, ज्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की इथे काश्मीरमध्ये शाली होतात, मग इथे नॉर्थ ईस्टमध्ये मुगा वस्त्र होतं वगैरे वगैरे वगैरे. पण तो जो मॅप आहे, आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, मी आत्ता सकाळ सप्तरंगमध्ये संस्कृती सूत्र नावाची ह्याच विषयावरची मालिका लिहिते आणि त्याच्यासाठी मी फार सिस्टमॅटिकली रिसर्च करते आहे. आणि हा आज आपण जो मॅप बघतो ना की भारताच्या विविध भागामध्ये जी वस्त्र विणली जातात, आणि मी अर्थशास्त्रात त्याच्यात काय लिहिलं आहे चाणक्यांनी, हे जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे, ते मी वाचत होते. आणि त्याच्यामध्ये त्याने तिथल्या त्या काळच्या रिजनल टेक्स्टाईलचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे वंग देशातनं येतात हे कापड हे ह्या रंगाचं असतं, ते पांढरं असतं, त्याच्यावरती पांढरेच मोटिव्ह असतात, हे त्यानं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तर आजची ढाका जामदानी जे त्यावेळेलाही होतं आणि आजही ते आपल्याला तिथे दिसू शकतं. तसंच त्याने अनेक भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधनं जे लिहिलेलं आहे, तो आधीचा मॅप आणि आत्ताचा मॅप हे जर तुम्ही त्याचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की ते जे क्लस्टर्स होते त्याच्यामध्ये अर्थातच काळाप्रमाणे खूप बदल झालेला आहे. टेक्निक बदललेले आहेत, मशीनचे धागे आलेले आहेत, केमिकल डाईज आलेले आहेत, इवन टेक्निकमध्ये हातमागाच्या तंत्रज्ञानामध्ये पण फरक पडला आहे. पण तरीसुद्धा ती विविंग क्लस्टर जे आहेत, म्हणजे मदुराईला फार प्राचीन विविंग क्लस्टर होतं, मग कांचीला फार प्राचीन विविंग क्लस्टर होतं, ज्याच्याबद्दल युएन सांगने लिहिलेला आहे, जो 7व्या शतकामध्ये भारतामध्ये आला होता. आणि आजही तिथे वस्त्र विणलं जातं. जसं काशीमध्ये
बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांच्या शरीराला काशीहून अत्यंत तलम वस्त्र मागवून त्याने त्यांच्या शरीरावरती आच्छादन केलं होतं. आणि ते जे कौशेय नावाचं जे कौशेय नाही काशीचं जे वस्त्र आहे ते तेव्हा पण बनलं जात होतं. आज पण आपण बघतो की बनारसी साड्या किंवा बनारसी ब्रोकेट्स या काशीमधनं येतात. ही जी परंपरा आहे ती अत्यंत प्रवाही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे का, की आत्ता आपण जेव्हा प्राचीन परंपरा म्हणतो तेव्हा तरुण पिढीला असं वाटतं की प्राचीन या शब्दाशी त्यांचं वावडं आहे. त्यामुळे प्राचीन म्हटलं की त्यांना वाटतं की ही मृत परंपरा आहे, ही परंपरा पुढे प्रगत झालेलीच नाही आहे. आणि जसं 2000 वर्षांपूर्वी कपडं विणली जात होती तीच विणली जात आहेत आता, त्याच्यामध्ये कुठेच बदल झालेला नाही आहे. पण आपण जर अभ्यास करायला गेलो तर आपल्याला दिसेल की ही जी परंपरा आहे ती प्राचीन आहे, पण त्याचबरोबर ती प्रवाहीही आहे. आणि सतत काळाबरोबर त्यांनी प्रयोग केलेले आहेत, सतत काळाबरोबर त्यांनी नवीन नवीन गोष्टी ते शिकत गेलेले आहेत. तंत्रज्ञान आपण आजची म्हणतो ना गोष्ट, पण तंत्र हा शब्दच मुळात विविंगमधनं आलेला आहे. हे माहिती आहे का तुला, की तंतू म्हणजे धागा, ते तंतू विणण्याचं तंत्र म्हणजे तंत्र, जे इतकं प्राचीन आहे की तंत्र हा शब्द किंवा तंत्रज्ञान हा शब्द आपण आज IT टेक्नॉलॉजीला पण वापरतो ना, त्याला आपण तेच म्हणतो माहिती तंत्रज्ञान. बरं, तंत्र हाच शब्द आपण आध्यात्मिक सूत्रांसाठी पण वापरतो. म्हणजे तंत्र, जे तंत्र वर्शिप ज्याला म्हणतो, तंत्रा वर्शिप म्हणून आजकाल इंस्टाग्रामवरती त्याच्यावरती रील्स केले जातात टँट्रा, तर ते तंत्र हा शब्द पण त्याच्यातच येतो ना. सूत्र, मी माझ्या कॉलमचं नाव संस्कृती सूत्र दिलं आहे. सूत्र म्हणजे धागा. आजसुद्धा आपण एरवी बोलताना सूत्र हा शब्द किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरतो ना. इवन बौद्ध धर्म जेव्हा भारतातनं बाहेर गेला तेव्हा त्यांनी जी आपली स्क्रिप्चर्स नेली त्याच्यामध्ये लोटस सूत्र हे आहे, जे सूत्रच आहे ना, ते म्हणजे धागाच आहे. म्हणजे मी हे सांगायचा प्रयत्न करते की विणणं आणि विणण्याची वोकॅबलरी ही फक्त विणण्यापुरती या देशात कधीच मर्यादित राहिली नव्हती. विणकाम आणि कपडा हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं सांस्कृतिकदृष्ट्या की ही वोकॅबलरी आपण इतर अनेक क्षेत्रांमध्ये वापरतो. आणि अर्थशास्त्राचा जर मी उल्लेख केला ना, तर मी अर्थशास्त्र म्हटलं की अर्ध्या लोकांना फक्त मी युद्धाबद्दल बोलते, राजकारणाबद्दल बोलते, इकॉनॉमीबद्दल बोलते असंच वाटतं. पण चाणक्याने त्याच्या 11व्या अध्यायामध्ये कपड्याबद्दल इतकं बारीक निरीक्षण करून सगळं नोंदवलेलं आहे की ते फॅसिनेटिंग आहे. म्हणजे त्याने असं कपडा कसा करतात, कुठल्या धाग्यापासून करतात, कपड्याचे प्रकार काय आहेत, त्याच्यामध्ये त्याने कापसाचा तर उल्लेख केलाच आहे. त्याशिवाय कोसा म्हणजे वाईल्ड सिल्क ज्याला तो कौशेय म्हणतो, मग लोकरीचं वस्त्र, मग चामड्याचं वस्त्र, मग झाडांपासून बनवलं जाणारं वल्कल त्याचा उल्लेख केलेला आहे. बरं, इतकंच नाही आहे तर चीनमधनं आयात होणारं ज्याला चिनानशुक असं म्हटलेलं आहे, नेपाळमधनं आयात होणारं ज्याला नैपालक असं म्हटलेलं आहे. आणि तिथे पण त्याने सांगितलेलं की अष्टसंघात्य म्हणजे 8 वेगवेगळे धागे एकत्र जोडून ते विणलेलं आहे. इतकी बारीकी पण त्याने दाखवलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये वस्त्रकला ह्याचा वस्त्र उद्योग झाला होता आणि तो वस्त्र उद्योग अतिशय ऑर्गनाइज्ड होता. म्हणूनच तो त्याच्यामध्ये गिल्ड्सची गोष्ट सांगतो की सगळे जे विणकर होते त्यांचा एक गिल्ड होता आणि त्याच्यामध्ये ते निर्णय घ्यायचे की धाग्याची किंमत ही आहे, वस्त्रामध्ये काम इतकं इतकं झालं आहे, त्याच्यामुळे ह्या वस्त्राची किंमत अशी होईल. आणि भले राजाची सत्ता ही बाकी सगळ्या गोष्टींवरती जरी चालत असली तरी राजाला एखादं वस्त्र विणून घ्यायचं असेल तर त्याला असं नाही सांगता यायचं की चल बाबा ते वस्त्र विण आणि मला घरी आणून दे. त्याला एक प्रोसेस असायची आणि ते वस्त्र निर्माण झालं की तो विणकर राजाच्या घरी तो द्यायला जायचा, त्याचा राजकीय इतमामाने त्याचा सन्मान केला जायचा, त्या वस्त्राची पूजा केली जायची आणि त्याच्यानंतर ते वस्त्राची ती देवाणघेवाण व्हायची. ही ती संस्कृतीची फार मोठी परंपरा होती. अगदी आजही तू बघितलंस तर दक्षिणेकडे ती परंपरा अजूनही जिवंत आहे. म्हणजे चेन्नईमध्ये मोठी मोठी 5-5, 6-6 मजली साड्यांची दुकानं आहेत आणि त्या दुकानामध्ये जेव्हा तुळशीचं लग्न झालं की आपल्याकडे लग्न होतात ना, तेव्हा त्यांचा लग्नाचा बस्ता बांधणं सुरू होतं. इथे महाराष्ट्रातही तसंच होतं. पण तिथे मी बघितलं की तिथे सगळ्या दुकानांमध्ये एक देऊळ असतं प्रॉपर, म्हणजे तिथे लक्ष्मीची मूर्ती असते, तिथे एक पुजारी असतो त्यांनी ठेवलेला. आणि जेव्हा ते लग्नाचं घर, ते सगळ्या वधू वर वगैरे सगळे जेव्हा लग्नाचा बस्ता बांधायला येतात आणि वधूची साडी जेव्हा निवडली जाते तेव्हा मग त्या वस्त्राची विधिवत तिथे पूजा होते, ते देवीपुढे ठेवलं जातं
जातं आणि त्याच्यानंतर ते वस्त्र, बांगड्या, हळदी कुंकू वगैरे सगळं बरोबर घेऊन जामानिमा साग्रसंगीतपणे ते वस्त्र वधूला दिलं जातं, म्हणजे ते ऑस्पिशियस बिगिनिंग. आणि त्याच्यामध्ये हा विचार आहे की वस्त्र म्हणजे नुसतं अंग झाकणारं किंवा नुसतं चांगलं दिसण्यासाठी बनवलेलं नाही आहे, तर हे वस्त्र नेसताना त्या वधूचं रक्षण व्हावं, त्या वराचं रक्षण व्हावं, त्यांना आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळाव्यात, त्याच्यासाठी काही संकेत आहेत ते. आणि जे संकेत आपल्याकडे त्या रंगामध्ये पण आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लग्नाला वधू पिवळी अष्टपुत्री नेसते, कुठे तामिळनाडूमध्ये काही कम्युनिटीमध्ये जो कुंकवाचा रंग असतो तो रंग नेसतात लग्नामध्ये. त्या प्रत्येकामागे एक सायन्स आहे की तो रंग हा फार ऑस्पिशियस, फार शुभ मानला जातो आणि म्हणून तो वधूनी नेसायचा आणि म्हणून ते लग्न व्हायचं, असं आहे ते. मी राज्याप्रमाणे जी ओळख म्हटलं वस्त्राची, की जसं राजस्थानमध्ये अजरक, संगनेर वगैरे हे डाबू हे प्रकार आहेत, कांचीपुरम आहे, इक्कत आहे, पटोला आहे, महाराष्ट्राची पैठणी आहे, तसे प्रत्येक राज्याचे काही प्रकार हो, तसे प्रत्येक राज्याचे प्रकार आज मी काहीच दाखवायला आणलेत, सगळे मी नाही दाखवू शकत अनफॉर्च्युनेटली, कारण आपल्याकडे मुळात व्हरायटीज तेवढी मोठी प्रचंड आहे. पण हां, आणि सुशोभित करण्याचे मी चौथा प्रकार सांगायला विसरतो, ब्लॉक प्रिंटिंगचा सांगितला. सो ब्लॉक प्रिंटिंग, एम्ब्रॉयडरी, विविंग, टाय अँड डाय आणि हां, हे 4 प्रकार होते. त्या 4ही प्रकारातले काही वस्त्र मी दाखवायला आणलेली आहेत, ज्याच्यावरनं तुम्हाला थोडंसं कळू शकेल. आज मी जी साडी नेसलेली आहे ती पश्चिम बंगालची आहे, त्याला बालुचरी असं नाव आहे. आणि त्याच्या जर तुम्ही पदरावरची जर ही डिझाईन बघितलीत तर ती कैरी, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये पेजली म्हणतात आणि मराठीमध्ये आपण कैरी म्हणतो, अशी ती डिझाईन आहे. आता ही डिझाईन आणि हा मोटिफ पण तुम्ही भारतामध्ये बघितलं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा मोटिफ दिसतो, पण वेगळ्या स्वरूपात दिसतो. म्हणजे कांचीपुरममध्ये ह्याला आंबी म्हणतात आणि कांचीपुरमच्या साडीवरती जी कैरी मोटिफ असते ती ॲक्च्युली आंब्यासारखी दिसते. म्हणजे तो आंबाच आहे मुळातला, ती अस्सल भारतीय मोटिफ आहे ते आंब्याच्या झाडावरनं, आंब्याच्या फळावरनं आलेलं आहे. पण कांचीपुरमची जी आंबा मोटिफ आहे ती अशी छान गोलसर, म्हणजे आंब्यासारखीच दिसते. आणि तीच पुढे ती बंगालमध्ये जाते तेव्हा त्याला कालका म्हणतात. मग तीच जेव्हा काश्मीरमध्ये जाते पश्मिना शालींमध्ये, तेव्हा ती अत्यंत, तो जो मोटिफ असतो तो एकदम बाकदार आणि असा एलोंगेटेड होतो आणि त्याला ते तिथले लोक फर्नसारखं करतात, म्हणजे वेगवेगळे फ्लरिशेस देतात त्याला. ह्याला पण ह्यांनी असं टोक असं वळवून इथे खाली आणलेलं आहे. पण मुळात हा जो मोटिफ आहे त्याला फार गहन अर्थ आहे. म्हणजे तो मोटिफ जर तुम्ही बघितलात तर तो एका बिंदूपासून सुरू होतो आणि तो असा गोलाकार जाऊन, पसरत जाऊन, एक्सपॅन्ड होऊन, प्रसरण होऊन तो परत जिथे सुरू झाला तिथेच येऊन थांबतो, म्हणजे वर्तुळाप्रमाणे. म्हणजे आपण ज्याला वर्ल्ड ऑर्डर म्हणतो किंवा कॉस्मॉस म्हणतो, सृष्टी कशी निर्माण होते की एका बिंदूपासून ती निर्माण होते, ती पुढे प्रसरण होत जाते आणि शेवटी कधीतरी अशी एक वेळ येते, काळाची सायकल जेव्हा संपते तेव्हा ती परत तिचा विनाश होतो आणि परत ते कालचक्र तसंच सुरू राहतं. तर त्याचं हे उदाहरण आहे. असं आपल्याकडे प्रत्येक मोटिफ मागे पण वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आणि व्हीव्स तर आपण जर बघितलं तर भारताच्या प्रत्येक भागामध्ये अतिशय सुंदर आणि अतिशय वेगळे असे व्हीव्स आहेत. त्याच्यातले काही मी आज दाखवू शकते. हो, जरूर, आम्हाला आवडेल बघायला. नक्की. ही जी साडी आहे ना ही फार स्पेशल आहे. ही कलाक्षेत्रमध्ये विणलेली साडी आहे. म्हणजे रुक्मिणी देवी अरुंडेल नावाच्या एक फार मोठ्या नृत्यांगना होत्या, पण त्या नुसत्याच नृत्यांगना नव्हत्या, तर त्यांचा भारतीय कला, पेंटिंग्स, आभूषण, वस्त्र परंपरा या सगळ्यावरती त्यांचा फार मोठा अभ्यास होता. आणि त्यांचं चेन्नईला खूप मोठं गुरुकुल आहे कलाक्षेत्र म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा भरतनाट्यममध्ये त्यांनी काही प्रयोग सुरू केले तेव्हा त्यांनी नृत्यनाट्य सुरू केली, तेव्हा त्यांना असं जाणवलं की त्या ज्या कथा सांगू बघत होत्या त्या कथांना साजेशी वस्त्र, त्या रंगसंगतीची, ते डिझाईन असलेली त्यांना बाहेर कुठे मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतःचं विविंग युनिट सुरू केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कांचीपुरममधनं विवर्सना आणलं तिकडे, त्यांना जागा दिली, त्यांना लूम्स उभे करून दिले, हातमाग उभे करून दिले आणि त्यांना तिथे विणायला लावलं. आता हे जे आहे, ही जी पोपटाची मोटिफ आहे, पोपटाची मोटिफ परत तुम्हाला सगळीकडेच दिसते. पैठणीमध्ये दिसते, बनारसीमध्ये दिसते, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्हाला दिसते. ह्याला तमिळमध्ये किळी म्हणतात. आणि ही जी पोपटाची मोटिफ आणि हे खालचं जे सगळं हरणं वगैरे जी आहेत ना, या डिझाईनला कुट्राल कुरुवंजी
असं डिझाईन म्हणतात तिकडे. आणि ह्याची रंगसंगती आणि ही ऑर्डरप्रमाणे बनवावी लागते साडी. तुम्ही नुसते गेलात तिकडे आणि मला ही साडी पाहिजे म्हटलं तर मिळणार नाही. मला 6 महिने या साडीसाठी वाट बघावी लागली. म्हणजे मला हे पर्टिक्युलर कलर कॉम्बिनेशन पण पाहिजे होतं. आणि त्याच्याकडे त्यांनी स्वतःच्या डिझाईन केलेल्या साड्या आहेत, त्यांचं त्यांनी कॅटलॉग करून ठेवलं आहे. दुसरं त्यांनी तिथे कलमकारीचा वर्कशॉप उभा केला आहे. मग त्याच्यानंतर ते सगळं बघणं आणि तिथे जाऊन तुम्हाला विविंग बघता येतं, ते कसे काम करतात. आणि ही जी साडी आहे कांचीपुरमची, ह्याला कोरवई बॉर्डर म्हणतात. कोरवई बॉर्डर म्हणजे ह्याला 2 विणकर लागतात. हा विणकर एक भाग विणतो, हा जो भाग आहे साडीच्या बॉडीचा तो एक विणकर विणतो, आणि ही जी बॉर्डर आहे तो दुसरा विणकर विणतो. आणि जेव्हा ती जॉईन करायची वेळ येते तेव्हा हा एक धागा इकडून तो एक धागा तिकडून असा क्रिसक्रॉस करत जातात. त्यांनी हाताने जोडतात बॉर्डर, आणि त्याच्यामुळे तुम्हाला या बॉर्डरमध्ये थोडासा उंचवटा दिसेल आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये हे फार छान दिसतं. त्याला ती जी कोरवई जी टेक्निक आहे ती कांचीपुरमची खासियत आहे, आणि ती तुम्हाला सगळ्या जेन्युइन कांचीपुरम साड्यांमध्ये दिसतील. आणि ह्याचा रंग पण इतका सुरेख आहे, म्हणजे याला मद्रास चेक्स ज्याला म्हणतो ते. आणि ही जी बॉर्डर आहे याला मंदिर बॉर्डर म्हणजे टेम्पल बॉर्डर म्हणतो. अशाच बॉर्डरला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भंडाराजवळ ज्या टसरच्या साड्या विणल्या जातात त्याच्यामध्ये अशाच बॉर्डरला करवतकाठी म्हणतात. ओडिशामध्ये अशाच बॉर्डरला फोडा कुंभा म्हणतात. तामिळनाडूमध्ये कांचीपुरममध्ये किंवा तिथल्या बाकीच्या सगळ्या व्ह्यूजमध्ये ह्याला टेम्पल बॉर्डर म्हणतात. केवढं विस्तृत आहे ना हे सगळं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे, म्हणजे जरी कॉमन असले तरी त्याला वेगळी नावं आहेत, वेगळ्या प्रकारे त्याचं विविंग होऊ शकतं. अजून तुम्ही कलमकारीचा उल्लेख केला तर त्याचं पण एखादं उदाहरण. आधी व्हीव्स दाखवते सगळं, त्याच्यानंतर कलमकारीमध्ये येते. ही जी साडी आहे ही बनारसी ब्रोकेड आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्रोकेड म्हणजे जरी विणलेली भारी, ज्याला मराठीमध्ये आपण किनखापी म्हणतो, त्याला ॲक्च्युअल नाव आहे किमख्वाब असं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की हे जे जाळीसारखं जे मोटिफ आहे त्याला जालच म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे रंग जे वापरलेले आहेत आतमध्ये त्याला मीना वर्क म्हणतात, म्हणजे बाकीचे वेगवेगळे रंग वापरलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बनारसीमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे कडवा बनारसी आणि एक फेकवा बनारसी. कडवा बनारसी म्हणजे ह्याच्यासारखी, जिथे प्रत्येक मोटिफ जो आहे तो वेगवेगळा विणलेला आहे, तो कापलेला नाही आहे, आणि तो तुम्हाला दिसतो, म्हणजे वळवून धागा घेतलेला आहे, आणि त्याचं एक सूत जरी तुम्ही ओढलं तरी तो बाहेर नाही निघणार. दुसरी जी असते ज्याच्यामध्ये आजकाल मशीन्स वापरायला लागलेत त्याला फेकवा म्हणतात. ते म्हणजे अख्खा वरपासून खालपर्यंत तेच मोटिफ त्याच्याच जागेत नाही येतात, आणि मग ते तुम्हाला कापावे लागतात. हे दोन्ही हातमागावरती पण होतं आणि पावरलूमवरती पण होतं. पण हे जे कडवा म्हणजे काढणं, म्हणजे भरतकाम, हे जे आहे हे वोवन आहे, पण ही बनारसी साड्यांची खासियत आहे. या सगळ्यांमध्ये किती बारकाई, अतिशय प्रिसिशनने हे सगळं करावं लागत असेल. हो. आणि मला वाटतं पूर्वीच्या काळी तुम्ही आता ब्रोकेडचा उल्लेख केला तर ते धागे सोने किंवा खऱ्या चांदीचे पण असतात. हो. जुन्या साड्यांमध्ये आत्ताही ते मिळतात. बनारसी साड्यांमध्ये तिथे अजूनही एक जयस्वाल नावाचे ग्रस्त आहेत, ते अजूनही सोन्याची जर करतात, म्हणजे ते चांदीवरती सोन्याचा मुलामा देतात किंवा कॉपरवरती चांदीचा मुलामा देतात. म्हणजे त्याचं उपयोग मूल्य सुद्धा बघा की ती साडी वापरून झाली की त्याच्यातली जर काढून ती आपल्याला वापरता येईल असं. आणि त्या साडीचं वजन पण जास्त असतं. फक्त आता काय झालंय, सोन्याचे भाव इतके आकाशाला भिडलेले आहेत की आता तुम्ही 1 ग्राम सोन्याची बॉर्डर जरी असली तर त्या साडीची किंमत फार जास्त होते. त्याच्यामुळे आता सरसकट सगळीकडेच टेस्टेड जरी वापरतात. पण पूर्वीच्या ज्या साड्या होत्या, म्हणजे आपल्या आईच्या लग्नातल्या, आजीच्या लग्नातले जे शालू होते त्याच्यामध्ये सरसकट चांदीची किमान चांदीची जर वापरली जायची, जरी अगदी सोन्याची नसली तरी. अजून पुढचे प्रकार आहेत. मला वाटतं ही पटोला आहे का? हो, पण ही सिंगल पटोला आहे. ही जी साडी आहे हे मी तुम्हाला जसं म्हटलं तसं टाय अँड डाय आहे. म्हणजे आधी धागा रंगवला जातो एका डिझाईनप्रमाणे आणि त्याच्यानंतर मग तो विणला जातो. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच म्हणजे वेफ्टचाच धागा रंगवलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला सिंगल इकत म्हणतात. पण ह्याच्यामध्ये पॅटर्न्स जे असतात ते अतिशय जॉमेट्रिक असतात. म्हणजे जे काही असेल ह्याच्यामध्ये फूल जरी दाखवलं आहे पण ते अतिशय भौमितिकदृष्ट्या म्हणजे गणितदृष्ट्या ते अतिशय परफेक्ट दाखवलं आहे. त्याच्यातली गोलाईसुद्धा ही पॉईंट येते, आणि कारण हे त्या टाय अँड डायची खासियत आहे. हो, आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही पुढून आणि मागून साडी एक्झॅक्टली सारखी दिसते.
म्हणजे तुम्हाला काहीही फरक कळणार नाही, कारण धागा आधी रंगवलेला असतो, त्याच्यानंतर तो विणलेला असतो. आता ही सिंगल इकत आहे म्हणून हिचा कॉस्ट कमी असतो. अशीच जर पाटणची जर तुम्ही डबल इकत घ्यायला जर गेलात तर एका साडीची किंमत किमान 2 लाख रुपये असेल. पण ती साडी बनवायला त्या विणकरांना 6 महिने लागलेले असतात आणि 6 महिने ते पूर्ण वेळ तेच काम करत असतात. आणि ही प्युअरली हँडलूम. हो, प्युअरली हँडलूम. आणि ती जी डब्बल इकत आहे तिला बनवताना बघणं हा सुद्धा एक अत्यंत आनंदाचा अनुभव असतो. कारण ते काय करतात माहिती आहे का, की जसं मी सांगितलं जसं धागा डाय केलेला असतो, धागा म्हणजे वॉर्प आणि वेफ्ट हे दोन्ही वेगवेगळे डाय केलेले असतात. आणि त्यांची जी लूम आहे ती लूम अशी कलती असते आणि पूर्णपणे मॅन्युअल असते. म्हणजे त्याला जॅकार्ड नाही, काही नाही, कुठलंही त्याला यांत्रिक हे नाही आहे. म्हणजे पूर्वी हजारो वर्षांपूर्वी ते जसं विणायचे तसेच ते आता विणतात. आणि ते विणल्यानंतर म्हणजे सुमारे 1 इंच झालं की त्यांच्याकडे एक लोखंडी काठी असते, त्या काठीने ते असं ओढून धागे जवळ घेतात आणि त्याच्यातनं मग तो मोटिफ उमटायला लागतो. मग ते बघणं ॲक्च्युली हे असं आधी खूप डिफ्यूज्ड असं ॲबस्ट्रॅक्ट असं काहीतरी दिसत असतं तुम्हाला आणि तुमच्या डोळ्यासमोर तो पॅटर्न आकार घेत असतो. म्हणजे त्याच्यातनं हत्ती उमटतो, त्याच्यातनं फुलं उमटतात, त्याच्यातनं एखादी बाई दिसते तुम्हाला, एक त्याच्यातनं म्हणजे त्यांचं तर नारी कुंजर नावाचा जो मोटिफ आहे म्हणजे ऑल्टरनेट बाई आणि हत्ती असतो, ते तसे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा डोळे चेक करायला जाता तेव्हा तुम्ही त्या मशीनमधनं जेव्हा बघता तेव्हा आधी तुम्हाला एक धुसर घर दिसतं दूर आणि मग तो डॉक्टर काहीतरी ॲडजस्टमेंट करतो आणि तेव्हा ते एकदम शार्प फोकसमध्ये येतं ना, एक्झॅक्टली तसं दिसतं हे विणताना बघणं. ते फारच सुंदर प्रक्रिया आहे ती. आणि याच्या मागे इतकी मेहनत आहे म्हणूनच कदाचित हँडलूमची किंमत इतकी जास्ती खरं तर असायलाच पाहिजे. आता 6 महिने एक माणूस दिवसाचे 5 तास जर विणत असेल तर मग त्याची मजुरी बघा ना तुम्ही. त्याला मिनिमम दिवसाला 400-500 रुपये तरी मिनिमम मजुरी असेल. त्याची स्किल जेवढी असेल तेवढी त्याची मजुरी जास्त असेल. आणि तो जर 6 महिने लावतोय आणि 6 महिन्यात तो महिन्यातनं 25 दिवस अख्खा दिवस जर तो तेच काम करतोय तर फक्त मजुरीचेच बघा ना तुम्ही किती होतात. बरोबर. प्लस सिल्कचा कॉस्ट आहे, प्लस डाईंगचा कॉस्ट आहे. आणि हे मी फक्त विणकामाचं सांगते. म्हणजे टाय अँड डायमध्ये धागा टाय करताना सुद्धा तुम्हाला तितकाच वेळ लागतो. मी तुम्हाला फक्त ॲक्च्युली विणण्याची प्रोसेस सांगते. त्याच्या आधी डाय करताना अजून 3 महिने गेलेले असतात. त्यामुळे ते सगळं ते जे ह्युमन कॅपिटल आहे त्याचा पण काहीतरी एक कॉस्ट असतो ना. त्यामुळे म्हणूनच तर म्हणजे मी आत्ता जेव्हा ह्या विषयावरती लेक्चर्स देते ना तेव्हा हमखास मला एक प्रश्न येतो, पण हँडलूम महाग का असतं? कारण हँडलूम महाग असतं ह्याच कारणासाठी. म्हणजे अगदी साध्यातली साडी जरी तुम्ही घेतलीत, कॉटनमधली साधी साडी ज्याला फारसं सुशोभीकरणाचं काम नाही आहे, ज्याला मोटिव्स नाही आहेत, तर ती साडी विणायला सुद्धा विणकराला 3 दिवस लागतात कमीत कमी. पॉवरलूममध्ये एका दिवसामध्ये तुम्ही 30 साडी, एका दिवसामध्ये नाही एका तासामध्ये तुम्ही 30 साड्या काढू शकता. आता त्या साडीचा आता विणकराने हाताने विणलेली साडी ज्याला 3 दिवस लागले आणि पॉवरलूममध्ये निघालेली साडी, आता त्याच्यामध्ये धागा तेवढाच लागेल, रंग तेवढाच लागेल, पण त्याची मेहनत किती आहे, त्याला वेळ किती लागतो, त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त होते. ही जी साडी आहे ही आसामची साडी आहे आणि ही फार वेगळी आणि फार अनोखी अशी साडी आहे. मुख्य म्हणजे आसाम हे भारतातलं एकच राज्य असं आहे जिथे 4 प्रकारचं रेशीम मिळतं आणि 4 प्रकारच्या रेशमाच्या तिथे साड्या किंवा तत्सम कापड विणलं जातं. त्याच्यामध्ये एक आहे मलबरी. मलबरी म्हणजे आपण जे रेशम जे सगळीकडे बघतो ते तुतीच्या झाडावरती जसे किडे जगतात ते रेशम. दुसरं टसर म्हणजे वाईल्ड रेशम ज्याला कौशेय म्हणायच्या आधी किंवा काही राज्यांमध्ये त्याला अजूनही कोसा असं म्हटलं जातं. तिसरं म्हणजे एरी किंवा एंडी म्हणजे एरंडाच्या झाडाच्या पानांवरती जगणारे किडे आणि ते कोश सोडून गेल्यानंतर त्याच्यातनं रेशम काढलं जातं. त्याच्यामुळे ते थोडंसं रफ असतं, त्यालाच अहिंसा सिल्क असं म्हणतात कारण तो धागा सोडून तो किडा गेलेला असतो. आणि चौथं म्हणजे मुगा जे अतिशय रेअर आहे आणि जे फक्त आसाममध्ये मिळतं. त्याला मी तर त्याला प्रकाशवस्त्रच म्हणते. त्याला अशी एक ती गोल्डन जी झळाळी असते, जी झळाळी तुम्ही जितकं ते वस्त्र धुता तितकी ती चांगली होत जाते. म्हणजे आजीची साडी, आईची साडी ही 3 पिढ्या 4 पिढ्या लोक वापरू शकतात, वापरतातही. आणि त्याच्यामुळेच ही साडी अत्यंत महाग आहे. आणि आजकाल दुर्दैवाने त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन फार होतं. त्याच्यामुळे ही साडी बघताना 10 वेळा विचार करून 10 वेळा चेक करूनच घ्यायची आणि त्याला सर्टिफिकेशन मिळतं सिल्कचं, ते चेक करूनच घ्यायचं. हे सुवालकुची नावाच्या जागी सिल्कची लॅब आहे,
त्या लॅबमधनं ही सर्टिफाय करतात की मुगाची आहे म्हणून, आणि ते सर्टिफिकेशन तुम्ही मागा. तुम्ही उद्या आसामला गेलात आणि कारण आता जे सगळे आर्टिफिशियल धागे दिसतात ते दिसायला टू एन अनट्रेन्ड आय ते असेच दिसतात, पण ते फार स्वस्तातले असतात आणि ते तुम्हाला कधी कधी मुगा म्हणून तुमच्या माती मारायचा प्रकार होतो, बऱ्याच वेळेला एक्झिबिशन्समध्ये होतो, पण तो होऊ नये म्हणून ते सर्टिफिकेशन मागायचं असतं. आणि ह्याच्यामधले जे मोटिफ असतात याच्यामध्ये रंग दुसरा कुठलाच नसतो, कारण ह्याचा नैसर्गिकरित्या जो सोन्याचा रंग आहे, ज्याला चाणक्याने तेव्हा त्या काळामध्ये हिरण्यकुड्य असं म्हटलेलं आहे, आणि त्यामुळे त्याच्यात जे मोटिव्स असतात ते मोटिव्स सहसा ह्या प्रायमरी कलर्समध्ये असतात, म्हणजे पिवळा, लाल, काळा आणि हिरवा, आणि त्या मोटिव्सना पण अर्थ असतो. पण ते सगळं जर मी सांगायला गेलं तर मी पूर्ण दिवस मला इकडेच थांबावं लागेल. म्हणजे तो रेशमी धागा त्याची जी ओरिजिनल झळाळी असते तोच रंग ते ऑथेंटिकली त्याच्यात ठेवायचा. त्यातला डाय, ह्या सिल्कला डाय करत नाहीत, करूही नये, कारण ह्याच्यावरती एक तर रंग चांगला चढत नाही, आणि त्याची जी नैसर्गिक त्याचं जे सौंदर्य आहे ते त्याच्या त्या टेक्स्चरमध्ये, म्हणजे त्याचं टेक्स्चर जर तुम्ही बघितलं ते जाड आहे थोडं सिल्क, ते थोडंसं रफ पण आहे, म्हणजे एकदम त्याला काय म्हणू, त्याला स्मूथ फिनिश येत नाही, थोडी मॅट फिनिश आहे त्याला, आणि त्या टेक्स्चरमुळे ते नेसताना सुद्धा असं आपल्याला फार भारी वाटत राहतं. माझी फार आवडती साडी आहे ही. अजून वीव्समध्ये आपल्याकडे कुठचे प्रकार आहेत ते द्या. ही एक साडी ही फार सुंदर आहे, ही ओडिशाची इकत आहे, म्हणजे मगाशी आपण गुजरातची इकत बघितली, ही ओडिशाची इकत आहे. ही कॉन्सेप्ट साडी आहे, म्युझियम दर्जाची साडी आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर हे सगळं इकतमधनं केलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्रिदेव दाखवलेले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर हे जे ह्याच्यामध्ये त्यांनी विणकरांनी बारकाई बघा त्याची, म्हणजे शंकर ज्या झाडाखाली बसलेले आहेत ते बेलाचं झाड आहे, याच्यात तुम्हाला 3-3 पानं सुद्धा त्यांनी दाखवलेली आहेत. विष्णूच्या झाडाखाली बसलेले आहेत, हां, ते पिंपळाचं झाड आहे, ती पिंपळ पानं पण तुम्हाला दिसत आहेत. ब्रह्मा जो बसलेला आहे ते वडाचं झाड आहे, आणि त्याच्या खाली ते आहे. बरं, ह्याच्या बॉडीमध्ये त्यांनी काय केलं आहे की प्रत्येकाचं एक चिन्ह दाखवलेलं, म्हणजे शिवांचा रुद्राक्ष, ब्रह्माचं विष्णूचं कमळ, आणि अजून पण एक आहे, नाही, हीच 2 ऑल्टरनेट केलेली आहेत. आणि अतिशय सुरेख, म्हणजे हे काम करायला परत त्यांना 6 महिने लागले. आणि ही जी हे असं जे इकतचं काम आहे ना, जे पेननी लिहिल्यासारख्या ज्या ओळी आहेत ते तुम्हाला ओडिशावाले नाही करू शकत, आणि ओडिसाचं जे काम आहे ते जॉमेट्रिक इकतचं काम आहे ते हे लोक नाही करू शकत. म्हणजे ही ती त्या रिजनल जे व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणचे स्किल असतात, प्रत्येक ठिकाणची स्वतःची एक त्यांची शक्ती असते, तशी ही ओडिशा इकतवाल्यांची शक्ती आहे. आणि हा पीस मी एका म्युझियममध्ये बघितला होता, तिथल्याच एका म्युझियममध्ये, कलाभूमीमध्ये, त्यामुळे मी तो मुद्दाम विणून घेतला तसा, मला माझा आवडता रंग देऊन. पण ही म्हणजे अजूनपर्यंत मला नेसायचं पण धैर्य नाही झालेलं. आता जवळजवळ वर्ष होत झालं ही साडी माझ्या हातामध्ये आली, पण ती इतकी सुंदर आहे आणि इतकी चांगली केलेली आहे की मला ती अंगावर नेसायचं पण धैर्य नाही, पण ती इट इज अ वर्क ऑफ आर्ट, आणि पुढची 100 वर्ष ही साडी तशीच राहील. हे खूप फॅसिनेटिंग आहे. आणि ॲक्च्युली तुम्ही जसं जसं सांगताय ना ह्याबद्दल की इतकं अभिमानास्पद गोष्ट ही ॲक्च्युली की आपली जी हेरिटेज आहे किंवा इंडियन टेक्स्टाईल, आपल्या ज्या परंपरा आहेत त्याच्यामागे इतकं सायन्स आणि इतका इतिहास आहे, आणि त्याच्या बाबतीत आपण अनभिज्ञ आहोत अनफॉर्च्युनेटली. आता त्याच्याबद्दल लोकांना थोडी जागरूकता यायला लागली आहे, हा त्यातला चांगला भाग आहे. पण याच अनुषंगाने म्हणजे बरेच प्रकार आहेत सुद्धा, मला सगळेच खरं तर बघायला आवडले असते, बट वी आर शॉर्ट ऑफ टाइम. फक्त मी हे एक कलमकारी दाखवते. हो, नक्कीच. तर मगाशी कलमकारीचा उल्लेख केला म्हणून सांगते. तर कलमकारी हा शब्द आत्ता आपण वापरतो, पण ह्या कलेला खरं भारतीय नाव आहे व्रतपाणी, आणि ही पेंटिंगने सुशोभित करायची कला आहे. आणि ह्याला प्रत्येक कलमकारी कथेला जवळजवळ 18 स्टेप्स लागतात वेगवेगळे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर हा रामाच्या अभिषेकाचा दुपट्टा आहे, आणि अतिशय सुरेख, म्हणजे हे जे टिपिकल चेहरे करणं आजकाल कोणी करत नाही, कारण ह्याला खूप स्किल लागते, डोळ्यांमधले एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे आजही ॲटलिस्ट ह्याला वनस्पतीजन्य रंगांचा वापर केलेला आहे. अनफॉर्च्युनेटली आजकाल सगळे केमिकल कलर वापरतात, आणि इतकी चांगली क्वालिटी हा खूप जुना दुपट्टा आहे, ऑलमोस्ट 20-25 वर्षापूर्वीचा दुपट्टा आहे. आता मला फ्रेम करून घ्यायचा दुपट्टा म्हणून वापरण्यासारखा नाही आहे तो, इट्स अ वर्क ऑफ आर्ट.
पण हे जे काम आहे हे काम अत्यंत बारीक आणि अत्यंत सुरेख आणि नाजूक असं काम आहे. हे सांगायचं राहिलं तर पेंटिंगनी कपडा सुशोभित करणं हे पण भारतामध्ये अनेक ठिकाणी होत असतं. जसं कलमकारीमध्ये आहे, मधुबनी पेंटिंग्समध्ये आहे, गोंड पेंटिंग्समध्ये आहे, ओडिशामधलं पट्टचित्र आहे. तर ते पण एक सुशोभीकरणाचं एक माध्यम आहे. आणि एक शेवटचं दाखवते, एम्ब्रॉयडरी. अजून एक मी तुम्हाला सांगितलं की सुशोभीकरणाचा एक मार्ग म्हणजे एम्ब्रॉयडरी, भरतकाम. तर भारतामध्ये जितक्या भरतकामाच्या स्टाईल्स आहेत तितक्या जगात कुठेच नाही आहेत वेगवेगळ्या. आणि प्रत्येक राज्यागणिक वेगळ्या आहेत. म्हणजे कर्नाटकची कसुती आहे, ही गुजरातची सूफ एम्ब्रॉयडरी आहे, तिथे पलीकडे अजून गुजरातमध्येच एक कमीत कमी कच्छमध्येच एक 10 वेगवेगळे ह्याचे प्रकार आहेत. काश्मीरमधली सोजनी आहे, तिथे जो दुपट्टा आहे ती, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि ह्याच्यामधली खासियत ही आहे की हे पण जॉमेट्रिक मोटिफ आहे, म्हणजे एकच सारखं. आणि ह्याला पॅटर्न काढत नाही, ट्रेस नाही करत. हा कपड्याचा धागा मोजून त्याच्यामधनं ते विणकाम करतात सेल्फ. पण त्याची तुम्ही क्वालिटी बघा आणि त्याचं युनिफॉर्मिटी बघा. मग कुठेही एक धागा सुटलेला नाही आहे. जर सुटला तर त्यांना सगळं काढून परत करावं लागतं. म्हणजे परत ही साडी बनवायला कमीत कमी 6 महिने लागतात. ऑब्व्हियसली त्याचा कॉस्ट पण तितकाच मग वाढत जातो. पण अप्रतिमरित्या म्हणजे हे काम करणाऱ्या बायका वयाच्या 45-50 नंतर हे काम नाही करू शकत. कारण तितकी डोळ्यांची दृष्टी त्यांची क्षीण होते, म्हणजे सगळ्यांचीच होते त्या वयामध्ये. त्यामुळे त्या वयामध्ये हे इतकं बारीक काम नाही करू शकत. पण अशा एम्ब्रॉयडरीच्या पण कित्येक तऱ्हा भारतामध्ये आहेत आणि जितकं बघावं तितकं कमीच. खरंच आहे. म्हणजे इतका मोठा कॅनव्हास आहे की एका एपिसोडमध्ये हे कव्हर होणाऱ्यातलंच नाही हे सगळे प्रकार. पण ठीक आहे, म्हणजे बरेच आपल्याला बघायला मिळाले त्या निमित्ताने. पण आपण प्राचीन वस्त्र परंपरा असं म्हणतोय, पण साधारण 1947ला जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा याची काय परिस्थिती होती आणि तेव्हापासून आत्ताचा प्रवास काय आहे? किंवा आत्ता आपण सोशल मीडियामुळे मी जसं म्हटलं की आपल्याला बरीचशी माहिती होतीये किंवा लोक पुन्हा एकदा या परंपरांकडे वळतात किंवा त्याची निदान माहिती तरी करून घ्यायची त्यांची इच्छा आहे. पण तेव्हाच्या काळात तिथपासून इथपर्यंत हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? 1947च्या आधी जावं लागेल आपल्याला. कारण भारतामधली जी अत्यंत समृद्ध अशी वस्त्र परंपरा होती तिला नाट पहिल्यांदा लावला तो ब्रिटिशांनी लावला. कारण त्यांनी जे मशीन मेड जे कपडे होते जे त्यांच्या मिल्समध्ये व्हायचे ते त्यांनी भारतात आणून डंप करायला सुरुवात केली. आणि त्याच्या आधी त्यांनी काय केलं, त्यांनी इथनं मोटिव्स इथनं सगळे चोरून नेले. म्हणजे इथनं सगळे सॅम्पल्स बघून नेले हाताने विणलेल्या कपड्यांचे, त्यांचे रंग कसे होते, त्यांचे डिझाईन्स कसे होते, हे सगळं कॉपी केलं आणि ते त्यांनी डंप केलं. आणि भारतीयांकडनं त्यांनी रॉ मटेरियल्स घेतले अत्यंत स्वस्तामध्ये, कच्चा माल. आणि तो कच्चा माल तिथे मशीनवरती वीव करून त्यांनी तो भारतामध्ये पाठवला. याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे इथल्या विणकरांना कच्चा माल उपलब्ध होईना, त्यामुळे ते कॉम्पिटेटिव्हली विणकाम करू शकत नव्हते. दुसरं, शेतकरी गरीब झाले कारण त्यांनी कच्चा माल अत्यंत स्वस्तामध्ये विकत घेतला आणि जो मशीन मेड माल होता तो इथे डंप केला. त्याच्यामुळे जे विकत घेणारे लोक होते, म्हणजे विणकर विणतो पण घेणारे बाकीचे लोक असतात ना, तर त्यांच्याकडे ती क्रयशक्ती नाही राहिली. त्याच्यामुळे ते पण नाही घेऊ शकले. त्यामुळे भारताचं स्थान हे ब्रिटिश येण्याच्या आधी जगामध्ये एक प्रमुख कपड्यांचा निर्यातदार देश म्हणून होतं. ते अवघ्या 50 वर्षामध्ये ब्रिटिशांनी संपवलंच. त्यामुळे विलियम बेंटिंक नावाचा एक व्हाईसरॉय होता, त्याने त्यांच्या पार्लमेंटमध्ये असं स्पीच दिलं. हे मी नाही सांगत आहे, हे त्याने म्हटलंय की द प्लेन्स ऑफ इंडिया, म्हणजे एक्झॅक्ट कोट समवॉट अशी आहे की द प्लेन्स ऑफ इंडिया आर फुल ऑफ द ड्राईंग बोन्स, ब्लीच्ड बोन्स ऑफ इंडियाज वीवर्स. म्हणजे अन्नान्न होऊन जेवायला खायला जेवण नाही म्हणून विणकरांनी आत्महत्या केल्या, काहींनी विणणं सोडून दिलं. अशा याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं. म्हणजे मोठी परंपरा जी आपण लूज केली, आपण जी कायमची वस्त्र परंपरेपैकी एका मोठ्या भागाला जे आपण मुकलो ते ब्रिटिश काळामध्ये मुकलो. त्याच्यानंतर 1947 नंतर प्रयत्न झाले विणकरांना परत पुनर्स्थापित करण्याचे. मध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये खादी एक प्रतीक म्हणून वापरलं गेलं. हातांनी विणलेला आणि हातांनी स्पिन केलेला कपडा हा एक प्रमुख कोलोनियलायझेशनच्या विरुद्ध एक हत्यार म्हणून त्याचा वापर केला गेला. आणि त्याच्यामुळे वस्त्राकडे काही प्रमाणामध्ये परत याची आपली भारतीय दृष्टी आली.
पण 1947 नंतर सरकारांनी खूप प्रयत्न केले, तत्कालीन केंद्र सरकारनी पण केले, राज्य सरकारांनी पण केले. पण झालं काय ह्याच्यामध्ये विणकराकडे बिचारा विणकर असं पाहिलं गेलं. तो गरीब आहे, त्याला आपली मदत पाहिजे, त्याला एक चॅरिटी केस म्हणून पाहिलं गेलं. त्याच्याकडे एक उद्योग म्हणून जो होता भारतामध्ये, वस्त्रकला होती, वस्त्र उद्योग होता, वस्त्र संस्कृती होती, ते सगळं सोडून विणकराकडे, गरीब बिचारा विणकर, त्याला सरकारकडनं सबसिडी मिळाली पाहिजे किंवा त्याला त्याच्या गरिबीमुळे त्याच्याकडे किवेच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, असं जे नॅरेटिव्ह निर्माण झालं ना, त्याच्यामुळे विणकराला फायदा झालाच नक्कीच. पण त्याच्याकडे बघायची दृष्टी बदलली आणि हातमागावरती विणलेल्या वस्त्राकडे बघायची आपली दृष्टी बदलली. म्हणजे आपण ते वस्त्र चांगलं आहे म्हणून घेणं सोडून, नाही ह्याला बिचाराला मदत होऊ दे म्हणून घेणं जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा कुठेतरी मला वाटतं आपला जो मेनस्ट्रीम जो कपडा आहे तो मशीन मेड होत गेला. आणि अजूनही तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये फॅशन, कुटूर वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये मशीनचा कपडा वापरला जातो आणि हातमागावरचा कपडा हा फक्त एक्झिबिशन्स किंवा आर्ट एक्झिबिशन्स किंवा काही नाही, निश क्षेत्र असतात त्याच्यामध्येच तुम्हाला जो दिसतो. हे चुकीचं आहे, कारण विणकराला दोन गोष्टी पाहिजे असतात, पैसा आणि प्रेस्टीज, दोन्ही. त्याला फक्त पैसा मिळाला आणि प्रेस्टीज नाही मिळाली तरी सुद्धा तो आपल्या मुलांना पुढे या व्यवसायामध्ये देऊ इच्छित नाही. आणि त्याला जर नुसतेच ऑनर मिळाले पण त्याला पैसा नाही मिळाला, त्याला जर चांगलं राहता नाही आलं, त्याच्या मुलांसाठी त्याला जर हा चांगला उद्योग आहे असं जर त्याला दिसत नाही आहे, तर तो असंच म्हणणार ना, मुलांना हेच एनकरेज करणार ना की तू हे कशाला करतोस, तू काहीतरी दुसरं कर. जे भारतामध्ये दुर्दैवाने होत आहे, तुम्ही कुठल्याही क्लस्टरमध्ये जा, सहसा जर तुम्हाला विणकर दिसतील त्यातले सगळ्यात तरुण विणकर हे साधारण 40ला आलेले असतात, त्याच्या कमी वयाचे म्हणजे अगदी 20-22तले विणकर तुम्हाला कमी दिसत नाही तसं नाही. बरेचसे सेक्टर्स आहेत, म्हणजे उपाडामध्ये तुम्हाला तरुण विणकर भरपूर दिसतात, ओडिशामध्ये तुम्हाला तरुण विणकर भरपूर दिसतात, काही तामिळनाडूमधले विविंग क्लस्टर्स आहेत तिथे तुम्हाला तरुण विणकर भरपूर दिसतात, येवल्यामध्ये तुम्हाला तरुण विणकर चांगल्या नंबर्समध्ये दिसतात. पण बाकी बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की विणकाम हा मुख्यत्वे 40 आणि वरती इतक्याच वयोगटाचं काम आहे आणि त्यांची जी तरुण मुलं आहेत ती कुठेतरी दुसरं काम करू इच्छितात वगैरे, हे चित्र तुम्हाला दिसायला लागलं आहे, जे दुर्दैवी आहे. पण आता 1947च्या आसपासचं आपण बोललो, पण त्याच्यात 4 नावं नक्कीच मी त्याबद्दल विचारीन की 4 स्त्रिया, ज्याच्यात मगाशी तुम्ही साडी दाखवताना रुक्मिणी देवी अरुंडेल यांचा उल्लेख केलात आणि अजूनही 3 नावं म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय, कपिला वात्स्यायन आणि पुपुल जयकर. मग त्यांच्याबद्दल सांगा की त्यांनी काय इनिशिएटिव्ज असे अंडरलाईन करण्याजोगे इनिशिएट केले, म्हणजे की ज्याच्यामुळे ह्याला मदत झाली पुढे यायला. फक्त आपण अशा 4 लोकांची नावं नाही घेऊ किंवा याच्यावरती अनेक लोकांनी काम केलेलं आहे. पण तू जी नावं घेतलीस तर मग रुक्मिणी देवींचं काम तर मी सांगितलेलं आहे की त्यांनी स्वतः ओरिजिनल रिसर्च केला की पुरातन भारतीय नृत्यकलेमध्ये कशी वस्त्र वापरली जात होती. मग त्यांनी विणकर आणून कलाक्षेत्रामध्ये बसवले, तिथनं त्यांनी वस्त्र विणायला सुरुवात केली. प्रत्येक वस्त्रामागची स्टोरी, त्याच्यामागची रंगसंगती, त्याचे मोटिव्स, त्याच्यावरती त्यांनी खूप काम केलं. मग कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं काम फार मोठं आहे, कारण त्या बाईने नुसतं दिल्लीत वस्त्र मंत्रालयामध्ये न बसता त्या गावागावामध्ये गेल्या, त्यांनी क्लस्टर्स बघितले, तिथल्या लोकांशी त्या बोलल्या, त्यांना विचारलं की त्यांना कुठल्या अडचणी सतावत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी इनोव्हेशन्स केली. त्यांनी क्राफ्ट काउन्सिल सुरू केलं, ज्याच्यामध्ये विणकरांनाच नाही तर एकूणच हस्तकला क्षेत्रातल्या सगळ्या कारागिरांना प्लॅटफॉर्म मिळालं. आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या, म्हणजे व्रतपाणी हे जे काम होतं ज्याला आत्ता आपण कलमकारी म्हणतो, ते खरं तर सेक्रेट टेक्स्टाईल्स होते, ते मंदिरांमध्येच देवाच्या मागे वगैरे केले जायचे. पण त्यांना असं दिसलं की तिथे जे कलाकार आहेत त्यांना तेवढ्यावरती त्यांचं भागत नाही आहे, कारण मंदिरांकडनं तेवढ्या ऑर्डर्स येत नाही आहेत. तेव्हा त्यांना विचारलं की मग तुम्ही त्याचं व्हेरेबल आर्ट का नाही करत, तुम्ही त्याच्या साड्या बनवा, तुम्ही त्याचे बाकीचे वेगळे कपडे बनवा. तसं त्यांनी जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा ती कला पुनरुज्जीवित झाली. हे त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. असं त्यांनी भारतभर फिरून अनेक, फक्त विविंगसाठी नाही, हस्तकला क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. म्हणून तर क्राफ्ट काउन्सिलची जी दुकानं असतात भारतामध्ये ते सगळ्यांना नाव कमला हे दिलं आहे, ते त्यांच्यामुळे दिलं आहे, कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यामुळे. कपिला वात्स्यायन यांचं अकॅडमिक क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे. त्यांनी पण केवळ फक्त वस्त्रपरंपरेवरती काम नाही केलेलं, त्यांनी एकूणच भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीतले कला आयाम, त्याच्या मागचा कला विचार ह्याच्यावरती अनेक
त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, अनेक कॉन्फरन्सेसमध्ये त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत आणि त्याच्यामधला वस्त्रकला हा केवळ एक भाग आहे. त्यामुळे अकॅडमिक डिसिप्लिन जी असते, शास्त्रीय दृष्टिकोन जो असतो, तो त्यांनी ह्या कलेला आणून दिला आणि त्यांची पुस्तकं अतिशय सुंदर आहेत. त्यांनी संपादित केलेली आणि रामकृष्ण मिशनने प्रकाशित केलेला एक भारतीय कलाकोश आहे, हेरिटेज कोश आहे. त्याचे काहीतरी कितीतरी भाग आहेत, पण त्यातले 2 भाग जे आहेत ते कला आणि स्थापत्य ह्या 2 विषयांना समर्पित केलेले आहेत. त्याचं संपादन कपिला वात्स्यायन यांनी केलं आहे आणि ज्याला भारतीय कलेमध्ये थोडंसुद्धा जर खोलात जाऊन समजून घ्यायचं असेल तर ही पुस्तकं अपरिहार्य आहेत. अत्यंत चांगलं काम याच्यामध्ये ते झालेलं आहे. पुपुल जयकर ह्या इंदिरा गांधींच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या आणि त्यांनी हे सगळं फेस्टिवल ऑफ इंडिया आणि हे सगळे सर्किट सुरू केले. त्यांनी जे कपडा पुनरुज्जीवनाचं काम होतं, म्हणजे जुन्या डिझाईन्स देऊन नवीन बनवून ठेवणं, त्याचे देशामध्ये एक्झिबिशन्स करणं, ह्याच्यामध्ये त्यांनी बरंच काम केलं. पण परत जसं मी म्हटलं तसं हातमागाचा कपडा हा एका छोट्या सर्कलपुरताच मर्यादित राहिला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी चॅरिटी हे फार आलं, जे खरं तर व्हायला नको होतं. तरी तेच मी म्हणजे ह्याच्यात आशावादी चित्र असं आहे की लोक वळायला लागलीत. आता 10 वर्षांपूर्वी आपल्याकडे हँडलूम दिवस हा इंट्रोड्यूस केला गेला ऑगस्टमध्ये, जो आपण सेलिब्रेट करतो. तर त्या अनुषंगाने वोकल फॉर लोकल किंवा मेक इन इंडिया किंवा सपोर्ट लोकल आर्टिसन्स असे काही उपक्रम राबवले गेले आणि त्यातलाच अजून एक म्हणजे TUFS म्हणजे टेक्निकल अपग्रेडेशन फंड स्कीम. तर त्याचा उपयोग कितपत झालाय किंवा होतोय आणि त्यातून पुढे अजून काही तुम्हाला चांगलं पिक्चर दिसतंय का या एकूणच उद्योगासाठी? काय आहे, ही ना दुधारी तलवार आहे. म्हणजे सोशल मीडियावरती जो आत्ता सध्या जो हँडलूम टेक्स्टाईलच्या नावाने जो टाहो फोडला जातोय, त्याच्यामधलं अर्ध जे दाखवलं जातं आहे हँडलूम म्हणून ते पॉवरलूम आहे आणि ते सरळ सरळ हँडलूम म्हणून विकलं जाते. म्हणजे सध्या कशालाही खादी म्हणतात, कशालाही काहीही म्हणतात आणि विकत घेणाऱ्या माणसाला ते त्याच्यातली बारकाई कळत नाही आणि आत्ता ते फोमो झालं आहे. म्हणजे केवळ हिच्याकडे हे वस्त्र आहे, ह्याच्याकडे ही साडी आहे म्हणून मला ही साडी घ्यायची, ही जी वेड्यासारखी जी होड झाली आहे त्याच्यामुळे कुठेतरी कला डायल्यूट होते. हा खरा धोका आहे. त्याचं चांगलंही आहे, त्याच्यामुळे अनेक अपरिचित कलाकारांना आणि वस्त्र विणणाऱ्यांना डायरेक्ट व्यासपीठ मिळालं, ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला गोपालपूरचे तरुण अनेक विणकर असे माहिती आहेत ओडिशामधले, ज्यांना कोणी मधला माणूस आता लागतच नाही, ज्यांना एक्झिबिशन लागत नाहीत, ज्यांना दुकानं लागत नाहीत, जे इंस्टाग्रामवरती आपली पेज करतात आणि तिथं ते सेल करतात आणि त्याच्यातनं लोक डायरेक्ट त्यांच्याकडनं घेतात. त्याच्यामुळे हे कन्झ्युमरसाठी पण फायद्याचं आहे, म्हणजे विकत घेणाऱ्या व्यक्तीसाठी पण फायद्याचं आहे आणि त्यांच्यासाठी पण फायद्याचं आहे. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट नक्कीच आहे. त्याच्यातनं त्या सॉफ्ट स्किल्स ते शिकलेले आहेत, कुरिअर कसं करणं, प्रेझेंट कसं करणं, आपली साडी दाखवणं कसं, त्याच्याबद्दल लिहिणं कसं. कारण शेवटी सोशल मीडिया हा गोष्टींचं माध्यम आहे. ते म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्त्राची गोष्ट नाही सांगत तोपर्यंत लोकांना असं वाटत नाही की ते वस्त्र आपण घ्यावं. त्यामुळे ते आता ते फार चांगलं करायला लागलेत. ही खरंच चांगली गोष्ट आहे. सरकारी स्कीम्समधनं बरंच काय काय चांगलं होतं आहे, फंड्स मिळत आहेत, पण तिथे पण काय होतं माहिती आहे का की वस्त्र हे एन्सिलरी लिस्टमध्ये येतं. म्हणजे त्याचं अर्धा कंट्रोल राज्य सरकारांकडे असतो आणि अर्धा कंट्रोल हा केंद्र सरकारकडे असतो. म्हणजे केंद्र सरकारकडनं जे फंड्स डिस्पर्स होतात जे इतकी वर्ष, ते कोऑपरेटिव्सनाच जात होते याच्या आधी. त्याच्यामुळे त्याची जी चेन होती ती म्हणजे केंद्रीय वस्त्र मंत्रालय निधी देईल, तो मग त्या राज्यातल्या स्टेट कोऑपरेटिव्हकडे जाईल, त्या स्टेट कोऑपरेटिव्हकडनं मग तो बाकीच्या कोऑपरेटिव्हकडनं जाईल, त्यांच्याकडनं मग तो छोट्या कोऑपरेटिव्हकडनं जाईल. आणि तुम्हाला जर माहिती आहे की भारतामध्ये जेव्हा फंड्स असे डिस्बर्स होतात तेव्हा प्रत्येक लेवलला त्याच्यामधली किती गळती आणि किती मोठी हे होते आणि शेवटी विणकराच्या हाती काय लागतं ते. सुदैवाने आत्ता गेल्या 10 वर्षात जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून त्यांनी जेव्हा डायरेक्ट ट्रान्सफर करायला सुरुवात केली की डायरेक्ट विणकराच्या खात्यामध्ये ती रक्कम जाईल, तेव्हा याच्यातला जी गळती होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि चांगल्या गोष्टी नक्कीच होत आहेत. पण त्याचबरोबर मला इथे असंही वाटतं की प्रत्येक जो इंस्टाग्रामवरती या गरीब विणकराचा टाहो बघून तुम्ही नवीन साड्या घ्या हो असं म्हणणारा जो प्रत्येक विक्रेता असतो तो जेन्युइन असतोच असं नाही.
त्याचे प्रॉडक्ट जेन्युइन असतात असं नाही. तुम्ही स्वतःला शिकून घेण्याशिवाय किंवा तुम्ही स्वतःला त्या विषयामध्ये थोडंसं जाणकार होण्याशिवाय पर्याय नाही आहे बेसिकली. बरं, दुसरी गोष्ट जी मला नेहमी खटकते ती म्हणजे साडी नेसतात, साडी घालत नाही. अगदी अगदी कारण साडी हे ड्रेप्ड वस्त्र आहे, ते आपण नेसतो, ते ड्रेप केलं जातं आपल्या भोवती. ते आपण जी वस्त्र घालतो ती शिवलेली वस्त्र असतात. पण आता सरसकट सगळीकडे साड्या घातल्या जातात. हा मी प्युरिस्ट असल्यामुळे मला हे थोडंसं खटकतं, पण तो विषयबाह्य मुद्दा आहे. पण मला सगळ्यात जास्त काय खटकतं ते म्हणजे इंस्टाग्रामवरचे, आणि मी यांना प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे लोक काय वाटेल ते कशालाही खादी म्हणतात. जोपर्यंत तो कपडा हाताने विणलेला असत नाही आणि त्याचा धागाही हाताने चरक्यावरती स्पिन केलेला असत नाही, तोपर्यंत त्या वस्त्राला तुम्ही खादी म्हणू शकत नाही. पण सरसकट जरा रफ दिसणारा कपडा असला, तो मशीनवरती केलेला असला तरी त्याला खादी म्हणून लोक मोकळे होतात. आणि मग पॉलिएस्टर खादी असूच कशी शकते, पण विकतात लोक. त्याच्यामुळे ह्याला आता काय आहे की प्रत्येकाला कोणी तुम्ही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जी विकत घेणारी व्यक्ती आहे तिने स्वतःचा अभ्यास वाढवणं, तिने या क्षेत्राविषयी जाणून घेणं आणि त्याच्यातनं मग जागरूक कस्टमर म्हणून खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. बरं, हा प्रश्न पैशाचा नाही आहे. ह्याचा दुर्दैवी रिझल्ट काय होतो माहिती आहे का, की जेव्हा पॉवरलूमवरचं वस्त्र हातमागावरचं वस्त्र म्हणून मधल्या किमतीत विकलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जामदानी म्हणून जी पॉवरलूम जामदानी जी मिळते, जी दिसायला हातमागाच्या जामदानीसारखी दिसते, ती कलकत्त्यामध्ये अक्षरशः 700 रुपयामध्ये तुम्हाला मिळू शकते. आता पुण्यातल्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही जर गेलात तर तीच 700 रुपयाची साडी तो ओरिजिनल ढाकाय जामदानी म्हणून तुम्हाला 5,000 रुपयामध्ये विकतो. आता कन्झ्युमरला हे माहिती नसतं, कन्झ्युमर 5,000 रुपये देऊन ते विकत घेतात. आता तुम्ही म्हणाल की त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना फरक नाही पडत. एग्रीड. पण ह्याचा विणकरावरती कसा परिणाम होतो हे मी दाखवते. जेव्हा पुढच्या इलेक्शनमध्ये जेव्हा एखादा खरा विणकर त्याची हातावर विणलेली साडी घेऊन येतो, त्या साडीची किंमत 10,500 रुपये असते, जी खरोखरच रास्त असते कारण त्याचे तितके दिवस त्याच्यामध्ये गेलेले असतात. पण जेव्हा तो ती साडी दाखवतो तेव्हा त्याला 5,000 रुपयामध्ये तशीच दिसणारी साडी घेतलेली बाई त्याला विचारते, तुम्हारा तो बहुत महंगा है, मैंने तो लास्ट टाइम यही लिया था ढकाई जामदानी, सिर्फ 5,000 में लिया था, तुम क्यों इतना 10,000 में दे रहे हो. मग तो कसा सांगणार ना की ती जेन्युइन नाही, ही जेन्युइन आहे, ती करायला वेळ लागत नाही, ही करायला मला 6 महिने लागले. हे जे खऱ्या विणकराच्या म्हणजे हातमागावरच्या विणकराच्या व्यवसायावरती जो परिणाम होतो त्याला पर्याय एकच आहे. म्हणजे आता सरकारने QR कोड काढला आहे. म्हणजे तो QR कोड स्कॅन करून तुम्हाला कळतं हँडलूम मार्क आहे, खादी मार्क आहे, सिल्क मार्क आहे, हे सगळं आहेच आहे. पण त्याबरोबरच कन्झ्युमरच्या शिक्षणाला पर्याय नाही. बरोबर. म्हणजे मला वाटतं या पॉडकास्टच्या माध्यमातून जी लोक याबद्दल ऐकतील बघतील त्यांना निदान तेवढा अवेअरनेस तरी येईल की निदान आपण तेवढं तरी तपासून बघितलं पाहिजे, नाही का. तसं आला ना तर मला खरोखर असं वाटेल की हा गेले तासभर आपण जो बोलतोय ना त्याला काहीतरी अर्थ आहे. बरोबर. तर मी आता अगदी शेवटाकडेच येऊया, कारण मी मगाशीच म्हटलं खरं तर यावर कित्येक तास आपण बोलू शकतो. प्रत्येक राज्याची एक स्वतःची ओळख आहे, त्याबद्दलही बोलू शकतो. पण थोडक्यात आपण ह्याचा आढावा घेतला. जसं आता तुम्ही म्हणलात की तुम्हाला याची कशी आवड निर्माण झाली किंवा तुम्ही त्याच्यात अधिकाधिक कसं शिकत गेलात, त्याचा अभ्यास करत गेलात. तर नवीन मुलांना किंवा मुलींना मुळात असं बघितलं जातं की वस्त्र परंपरा म्हणजे त्याच्यात मुलींचाच इंटरेस्ट जास्ती असतो. हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात फॅशन डिझायनिंगमध्ये आपल्याला मुलगे वगैरे दिसतात बऱ्यापैकी, पण मुळात ही जी हेरिटेज आहे आपली भारताची वस्त्र परंपरा आहे त्याच्याकडे जर नवीन मुलांना वळायचं असेल किंवा हा अभ्यास करायचा असेल आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत हे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर काय सांगाल तुम्ही त्या? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हँडलूम म्हणजे फक्त साडी किंवा फक्त धोती किंवा फक्त चादर किंवा फक्त टॉवेल नाही. हे पहिलं समजून घेणं. कारण युजली तरुण पिढीला आपण जेव्हा हातमाग म्हणतो तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर फक्त हेच येतं. पण हातमागातनं अतिशय चांगली, अतिशय स्टायलिश पाश्चिमात्य वस्त्र पण बनवू शकतात आणि बनवत आहेत तेही आहेत काही ब्रँड. म्हणजे हँडलूमच्या कपड्यातनं चांगले शर्ट बनवतात, ऑफिसवेअर, कुर्तेज बनवले जातात, वेस्टर्न आउटफिट्स बनवले जातात. त्याला तुमची कल्पनाशक्ती हेच लिमिट आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हातमागावरचं कापड घेता तेव्हा तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घेता ते म्हणजे अनोखेपण, युनिकनेस.
आता तुम्ही जर कॉलेजमध्ये गेलात, कुठल्याही कॉलेजमध्ये, आणि हे मी माझी मुलंही तसेच कपडे घालतात, पण मी सांगते की प्रत्येक सगळे एकाच छापातनं आल्यासारखे दिसतात, म्हणजे युनिफॉर्म घातल्यासारखे. सगळ्यांनी साधारण ब्लूच्या वेगवेगळ्या शेडमधल्या जीन्स घातलेल्या असतात आणि काळे, पांढरे, ग्रे अशा रंगाचे टी शर्ट्स घातलेले असतात. आता तुम्ही म्हणता की कॉलेजमध्ये, शाळेत असताना युनिफॉर्म असतो, मला युनिफॉर्म नको आहे, मी कॉलेजमध्ये जाणार म्हणजे मला स्वतंत्र आहे माझे कपडे घालायला. पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःच्या आवडीने शेवटी युनिफॉर्मच घालता ना, सगळेजण तसेच कपडे घालत असतात. तसं बघितलं तर, बाहेरच्या माणसाला बघितलं तर. पण तुम्ही जीन्स घालू नका असं कोणीच म्हणत नाही आहे. पण त्याच्या वरचा टॉप जर तुम्ही स्लीवलेसच टॉप घाला, पण चांगल्या इकत कपड्याचा शिवून जर टॉप घातलात तर यू विल बी स्टँडिंग आउट ॲब्सोल्युटली. किंवा तुम्ही वेस्टर्न ब्लेझर जरी घातलात तरी तो हातमागाच्या कपड्यावरचा, तुमच्या आजीची एखादी साडी असेल जी फाटलेली असेल, ज्याचा एक पार्ट तुम्ही वापरू शकत असाल, त्या कापडाचा जर तुम्ही ब्लेझर करून जर तुम्ही वेस्टर्न आउटफिटमध्ये घातलात तर तो अतिशय क्लासी दिसतो, अतिशय वेगळा दिसतो आणि तसा दुसरीकडे कोणाकडे नसतो. त्याच्यामुळे ही जे सगळं युनिकनेस जे आहे, म्हणजे माझ्यासारखं मीच, इट इज माय स्टोरी, आय एम द हिरोईन ऑफ माय स्टोरी और आय एम द हिरो ऑफ माय स्टोरी, हे जे असतं हे तुम्हाला त्या कपड्यातनं फार सहजपणे साध्य करता येतं. फक्त त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलावा लागतो. बरं, हँडलूम आता चपलांमध्ये आलं आहे, बॅग्समध्ये आलं आहे, वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीचे तुम्हाला फुटवेअर मिळतं, त्याच्या बॅग्स मिळतात, त्याच्या ॲक्सेसरीज मिळतात, बेल्ट्स मिळतात, हेअर ॲक्सेसरीज मिळतात. हे सगळं एक्सप्लोअर करायला आणि ह्याच्यामध्ये जायला एक क्षेत्र म्हणून. बरं, तुम्ही हे भारताची प्राचीन परंपरा आहे म्हणून जावं असंही नाही आहे. जेव्हा ही जी नवीन पिढी आहे आणि ती खरोखर पृथ्वीच्या भवितव्याविषयी जागरूक आहे, दे आर व्हेरी इको कॉन्शियस, तर त्यांना जर म्हणजे त्यांची जर एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी ही जर पर्यावरणीय असेल, ही जर ग्रीन असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हँडलूमशिवाय पर्याय काय आहे? कारण एक तर तो हाताने केलेला असतो, तो युनिक असतो, त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा कमीत कमी असतो आणि ज्याला आज जगामध्ये स्लो फॅशन म्हटलं जातं, एथिकल फॅशन म्हटलं जातं, हे सगळं हँडलूममध्ये नैसर्गिकरित्या आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तरुण पिढीने ह्या कपड्यांकडे जाणं गरजेचं आहे. आणि ही खूप अभिमानाची बाब आहे की जगामध्ये आज जितका कपडा हातमागावरती बनवला जातो त्यातला जवळजवळ 80% जास्त कपडा हा एकट्या भारतात विणला जातो. हे जगात कुठेही नाही आहे. इट्स अन ॲब्सोल्युटली युनिक थिंग आणि त्याचं पोझिशनिंग करणं आणि त्याच्याकडे बघायची दृष्टी फक्त बदलली पाहिजे. दॅट इज द ओनली थिंग. मी तुम्हाला विचारणारच होते की त्याचं क्लस्टरिंग किंवा अपसायकलिंग वगैरे, पण ते तुम्ही ऑलरेडीच कव्हर केलं. पण ते हे अपसायकलिंग वगैरे हे सगळे पाश्चिमात्य संज्ञा आत्ता आलेल्या आहेत ना. अपसायलिंग तर आपण अनेक वर्षांपासून करतोय. प्रत्येकाच्या घरात बघा, साडी जुनी झाली की तिचे पडदे होतात, पडदे जुने झाले की त्याचे डस्टर्स होतात डस्टिंगसाठी, ते पण जुने झाले की त्याची पायपुसणी होतात, ती पायपुसणी जुनी झाली की त्याच्या चिंध्या होतात आणि ते कशात तरी भरल्या जातात. म्हणजे अगदी ते वस्त्र जोपर्यंत फाटत नाही, तुटत नाही, डिसइंटिग्रेट होत नाही, तोपर्यंत ते वस्त्र घरातनं बाहेर जात नाही. आणि शेवटी आधी तरी लोक बोहारणीला साड्या देऊन भांडी घ्यायच्या, आता ते कमी झालंय. पण जे रिसायकलिंग आहे ते होतच राहतं ना आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी. आणि आताच्या पूर्वीच्या दंडाच्या साड्या ज्या म्हणायच्या ना, विनोद म्हणून सांगते की 2 वेगवेगळ्या साड्या, तर 2 फाटलेल्या साड्या, पूर्वीच्या काळी परिस्थिती नसे म्हणून बायका त्या 2 साड्या एकत्र करून त्याला मध्ये टीप लावून त्याला दंडाच्या साड्या म्हणायचे. आत्ता त्या साड्या म्हणजे ह्या साडीला ह्याची बॉर्डर आणि त्या साडीला त्याचा पदर, हे मुद्दाम लोक लावून हौसेनी स्वतःला फॅशन डिझायनर म्हणवतात, जे आपल्या आज्या पणज्या करतच होत्या, त्यांची गरज म्हणून करत होत्या. आत्ता प्रत्येकजण स्वतःला रिवायवलिस्ट बनवते. तर हा विनोदाचा भाग सोडून द्या. पण म्हणजे आपलंच आपल्याला आता पुन्हा आपल्याच लोकांना आपल्याच गोष्टींकडे वळवण्यासाठी मला वाटतं आजच्या पॉडकास्टचा नक्की उपयोग होईल. आणि प्रत्येक भारतीयाला खरं तर या आपल्या पूर्ण संस्कृतीचा, किंवा जसं शेफालीताईंनी सांगितलं की प्रत्येक राज्याला स्वतःची अशी एक वस्त्र ओळख आहे, ते प्रत्येक येणाऱ्या पिढीने किंवा आत्तासुद्धा आपल्या सगळ्यांनीच त्याबद्दल स्वतः अभ्यास करायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण त्याच्याकडे वळायला पाहिजे. ऑलरेडीच आपल्याकडे हे अनेक उपक्रम आहेत, वोकल फॉर लोकल, सपोर्ट लोकल आर्टिसन, मेक इन इंडिया, किंवा ज्याच्याबद्दल आम्ही बोललो. तर ह्याच्याबद्दल स्वतःची माहिती घेऊन त्याची ऑथेंटिसिटी कितपत आहे ह्याची स्वतः त्याचा अभ्यास करून मग ती वस्तू विकत घेणं
आणि खरंच त्यातून आर्टिसन्सपर्यंत तो पैसा पोचतोय का किंवा त्यांना मदत होते का याच्याबद्दल थोडीशी जागरूकता ठेवणं या सगळ्याला आजच्या पॉडकास्टचा मला वाटतं उपयोग होईल. तुमचे मनापासून खरंच खूप खूप मला तर खरंच संपवासा वाटतच नव्हता, कारण त्याचा इतका मोठा आवाका आहे. पण तुम्ही कमी वेळात खूप सांगितलं आम्हाला आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं आय ओपनर पॉडकास्ट म्हणूया आपण. या क्षेत्रात ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा जे जे बघतील त्यांना नक्कीच या बऱ्याचशा गोष्टी या अनुषंगाने कळतील अशी मी आशा करते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मलाही फार आनंद झाला. एकतर आवडीचा विषय आहे आणि त्याच्यावरती बोलायला मिळणं हे फार क्वचित घडतं, त्याच्यामुळे ह्या विषयावरती बोलायला मला नेहमीच आवडतं. आम्हाला तुम्हाला परत सुद्धा बोलवायला आवडेल. नक्कीच नक्कीच. तर याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन्स असतील तर ती आम्हाला नक्कीच लिहून कळवा कमेंट बॉक्समध्ये. आम्हाला नक्कीच त्याची उत्तरं द्यायला आवडतील. पुन्हा भेटूया नव्या सत्रात. तोपर्यंत धन्यवाद.